अजून एक 5 मिनिटं आपण वाट बघूयात आणि मग आजच्या सत्राला सुरुवात करूयात. आपण मीटिंग चालू करूया आता. ओके मॅडम, चालेल. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः यत्रेस्तु न पूज्यन्ते सर्वास्त्रफलः निष्क्रियः. जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे देवही रमतात आणि जिथे त्यांची पूजा होत नाही तिथे सर्वच कामं निष्फळ आहेत. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अधिकच खास आहे, कारण की आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. याच महिला दिनाच्या इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव केतकी दुबे. मी सर्वांचं अरव्हिल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आयोजित या वेबिनारमध्ये स्वागत करते.
आरोहील सोल्युशनमध्ये आपण महिलांचे आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरण यावर विशेष भर देतो. आपण पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाला उत्पादनाच्या दिशेने काम करतो. केळीच्या वाया जाणाऱ्या खोडापासून सॅनिटरी पॅड्स आणि मॅटर्निटी पॅड्स, डायपर्स निर्मिती करण्याची कल्पना आपल्या याच विचारातून साकार झाली. उत्पादनांमध्ये प्लास्टिक आणि रसायन मुक्त करण्यासाठी आपला विशेष भर असतो. महिलांचं स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगाराची संधी निर्माण करणं ही मुळात काळाची गरज आहे. आणि याच गरज लक्षात घेऊन आपण उत्पादन आणि विक्री प्रक्रियेत महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं काम करतो. या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी तर मिळतेच आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तरही उंचावला जातो. महिलांचे शारीरिक, मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी योग शिबिरांचं आयोजन आपल्या कंपनीमार्फत नेहमी करण्यात येतं. मासिक पाळीच्या काळात येणाऱ्या समस्या, त्याबाबतचे उपाय यावरही आपण मार्गदर्शन देतो. योगाभ्यास आणि आरोग्यदृष्ट्या स्त्रियांना सक्षम बनवणं हे आपलं उद्दिष्ट आहे. आजचा हा महिला दिवस फक्त एक ऑफिशियल फॉर्मल साजरा करण्याचा दिवस नाहीये, तर महिलांच्या हक्कासाठी, सुरक्षिततेसाठी, आत्मनिर्भरतेसाठी ठोस पावलं उचलून संकल्प करण्याचा दिवस आहे. म्हणूनच आपल्या या आजच्या चर्चासत्राचे मुख्य उद्दिष्ट हे महिलांचा शारीरिक, मानसिक सुरक्षितता याबद्दल त्यांना जागरूकता निर्माण करून देणे आणि समाजात सक्षम बदल घडवणे हा आहे. आजच्याच आपल्या या सदराला प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे वैशाली महाजन मॅडमनी. वैशाली महाजन मॅडम यांनी MSWचं शिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर जळगाव जनता सहकारी बँकेच्या व्यवस्थापक पदावर त्या कार्यरत आहेत. 1990 मध्ये स्काउट गाईडचा उत्कृष्ट गाईडर म्हणून राज्यपालांच्या पुरस्कारानेही मॅडम सन्मानित आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रकल्पात जसं की नाबार्डचा ई-शक्ती प्रकल्प, केंद्र शासनाचा माय पाईड माय राईटचा प्रकल्प आणि महिलांना त्यांनी तयार केलेला माल हा बँकेच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचं कामही मॅडमच्या नेतृत्वाखाली केलं जातं. याचबरोबर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्याही मॅडम सदस्य आहेत. मॅडम, अरुही सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे मी तुमचं परत एकदा आपल्या आजच्या सदरात मनःपूर्वक स्वागत करते. एका सर्वेक्षणानुसार जर आपण बघितलं तर 70% महिलांना सुरक्षिततेची हमी मिळावी असं वाटतं. म्हणजे जेणेकरून त्या निर्भयपणे त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकतील. आजही अनेक महिला मानसिक तणाव, कामाच्या ठिकाणी होणारा छळ आणि समाजाच्या अवास्तव अपेक्षांमुळे त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यात आपल्याला मागे पडताना दिसतात. 54% महिलांना मानसिक दबाव हा त्यांच्या प्रगतीतला एक मोठा अडथळा वाटतो. यावरूनच आपल्याला स्पष्ट होतं, की महिलांची सुरक्षितता ही केवळ त्यांच्या संरक्षणापुरती मर्यादित नाहीये, तर त्यांचं मानसिक आणि भावनिक आरोग्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. हाच आपला आजच्या सत्राचा प्रमुख विषय आहे आणि याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या वैशाली महाजन मॅडम. मॅम, ओव्हर टू यू. थँक्यू केतके. सुरुवातीला आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. आपण सर्व हेल्दी आहात आणि हेल्दीच राहा अशी अपेक्षा ठेवते. आणि आपल्या सगळ्यांच्या मनात मानसिक ताणतणाव असतो किंवा आपल्याला असणाऱ्या काही वेगळ्या वेगळ्या अडचणी असतात. या सर्वांवरती थोडाफार प्रयत्न अनुभवातून आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. महिलांमध्ये काम करण्याचा माझा 14 वर्षाचा अनुभव कदाचित याला जबाबदार असू शकतो. पण माझी अशी इच्छा आहे की ह्या सगळ्यांसोबत शेअर केला गेला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपण पण कुठं चुकतो आहोत आणि बदलत्या काळामध्ये आपण काय करावं या सर्व विषयांवर विचार करायला कदाचित भाग पाडू शकतो किंवा आपण कदाचित आपल्यामध्ये काय बदल करण्याची गरज आहे हे समजू शकतो अशी अपेक्षा आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण आज बोलणार आहोत. वेळ थोडा आहे, विषय खूप मोठा आहे, पण तरी पण मी प्रयत्न करेल की माझ्या डोक्यात सुरू असलेले आणि अनुभवात आलेले सर्व सुरक्षिततेचे विषय मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. केतकी, नेक्स्ट.
आपण या सगळ्या विषयांमध्ये काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सुरक्षितता कशी असावी या संदर्भात अ, विचार केलेला आहे आणि खरोखर आपल्याला असं लक्षात येईल की आपण या अँगलने कधी स्वतःसाठी विचार करू शकत नाही. ओके, नेक्स्ट. फर्स्ट फिजिकल सिक्युरिटी. आपल्याला असं वाटतं की आपण नवीन बदलत्या काळामध्ये आपली हेल्थ चांगली आहे. आपण खूप सुरक्षित आहोत आणि आपल्याला पूर्वीसारख्या काही आजारांनी ग्रस्त करू शकत नाही. म्हणजे जे मोठे आजार येत होते असं. पण एक्झॅक्टली आपण जर खूप विचार केला किंवा आपल्या स्वतःकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं, की आपल्याकडे एक्सरसाइजची खूप कमतरता आहे. आपण आपल्या सगळ्या पळापळीच्या आणि धावपळीच्या आयुष्याचा एक्सरसाइज करतो आहोत, असा कन्व्हर्ट करून केलेला विचार आहे. पण आपल्या स्वतःला यासाठी एक्सरसाइज वेगळ्या पद्धतीने करावी, असं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. मला असं वाटतं, की आपल्यापैकी सगळ्याच महिला फिरायला जात असतील असं मी गृहीत धरते. पण ज्या जात नाही त्यांच्यासाठी कशा एक्सरसाइज असाव्या किंवा जायला वेळ नसेल तर काय करावं? तर त्यांनी शक्यतोवर आपलं जेवण बनवताना उठ-बस करणं किंवा जेवण बनवताना फार थोड्या एक्सरसाइज असतात. त्या ऑनलाईन शिकून त्या करणं किंवा आपल्या आहारामध्ये व्यवस्थित घेतो आपण आहार, तेव्हा त्या कशा पद्धतीने घ्यावा, किती तासानंतर घ्यावा, हे सगळं स्वतः अनुभवलं पाहिजे. आपल्या सगळ्या महिलांना, आपल्या मुलींना सुद्धा स्ट्राँग बनवायचं आहे. मला असं वाटतं, की आपलं आयुष्य अर्ध्या याच्यावरती आहे, तर आपण ही दुरुस्ती किंवा असं काही आपण आपल्या मुलींसाठी याचा उपयोग करू शकतो. म्हणून आज खरं तर हे सगळे विषय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आपणही आणि मुलींनाही आपण काय करावं आणि कसं शिकवलं पाहिजे, या संदर्भातले हे विषय आहेत. एक्सरसाइज करताना आपण आपल्या मुलींचे फार कौतुक करतो. उशिरा उठली तर आपल्याला कौतुक असतं, की ती आहे ना खूप थकून गेली होती. रात्री तिला झोपायला उशीर झाला म्हणून ती सकाळी उठली. पण तिने सकाळी लवकर उठलं पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, घरात एक्सरसाइज केल्या पाहिजे आणि हे तिला शक्य नसेल, तर आपण तिचे आउटडोअर गेमसाठीचे काही क्लासेस लावले पाहिजे. याच्यामधून तिची सिक्युरिटी हेल्थ हेल्थ तयार व्हायला मदत होते. जसं की सेल्फ प्रोटेक्शन टेक्निकचा आपण विचार केला, तर तो सुद्धा एक्सरसाइजशी रिलेटेड असतो. आपण त्यांना जुडो कराटेचे क्लास लावू शकतो, जिम लावू शकतो. कशासाठी? की त्या स्वतःचं सुरक्षितता तर करूच शकतात, पण त्याच्यासोबत त्यांची एक्सरसाइज सुद्धा होऊ शकते. आणि आपल्या घरामध्ये जर का संस्कृतीचा पगडा असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वेगळे-वेगळे मार्ग आहेत, जे आपण विसरतोय काळानुसार. कदाचित भरतनाट्यम, कथ्थक, मंगळागौर किंवा आपण आपल्या घरामध्ये जे लहानपणी खेळत होतो, पकडापकडी, फिरणे, फुगडी खेळणे, अशा प्रकारचे सुद्धा खेळ आपण खेळलो, तर ते एक्सरसाइज आपल्यासाठी असू शकतात किंवा आपल्या मुलींसाठी सुद्धा असू शकतात. आपण आज जे विषय स्क्रीनवर बघतोय, ते सर्व विषय एकमेकांशी अटॅच आहेत. जसं की डायट हा विषय एक्सरसाइज सोबत अटॅच झालेला आहे. आपलं खाणं-पिणं कसं असावं? आपण डॉक्टरकडे जातो. आपल्या खाण्यापिण्याचं डायट तयार करून घेतो. त्याला अगदी फॉलो करतो. 2 महिने, 6 महिने, वर्षभर आपली हेल्थ एकदम मेंटेन करतो आणि पुन्हा एकदा आपण आपल्या पूर्वीच्या खाण्याकडे वळतो. आणि मग ते डाएट सगळं बाजूला राहतं आणि आपल्या शारीरिक हालचालींमध्ये बदल जाणवायला सुरुवात होते. खरं तर डाएट करताना आपल्याला रोजचा आहार कसा घ्यावा, घरी तो कसा बनवावा, फास्ट फूड किती कमी खावं आणि खाताना काय खावं, तर आपल्या सगळ्या ज्येष्ठ घरातील लोकांनी खाण्याची एक पद्धत लावली होती आणि ती सीझननुसार होती. हिवाळ्यात काय खावं, पावसाळ्यात काय खावं, उन्हाळ्यात काय खावं, ही सगळी मेथड जर आपण अवलंबली, तर आपल्याला स्वतंत्र डाएटची ट्रीटमेंट घेण्याची गरज पडत नाही. जसं की मी एक्सरसाइजचं पण म्हटलं. घरी आपण आपल्या हाताने धुणं धुतलं तर आपल्याला एक्सरसाइजची गरज पडायची नाही. पण आपण वॉशिंग मशीनचा वापर करायला लागलो. अ, पुसण्याची आपली घर पुसण्याची पद्धत बदलली. हे सगळे एकदम रेग्युलर विषय आहेत. कदाचित तुम्हाला असं वाटेल, की मॅम पुन्हा एकदा जुन्या विषयांकडे काय जातायत? टेक्निक, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, नवीन बदलतं युग. परंतु या सगळ्या युगासोबत आपण सुद्धा एआय बनायला सुरुवात झाली आहे. आणि या एआयमुळेच कदाचित आपल्याला असं होतंय, की आपली शारीरिक स्थिती आपल्या वयाच्या लाँग लाईफपर्यंत चांगली राहू शकत नाही.
आणि हे सगळे विषय याच्यासाठीच आहे, की आपल्याला चांगलं जगावं. आपले आई-वडील आपल्यासोबत होते. आपल्या वयाच्या 50शी पर्यंत आहे, 60 पर्यंत आहेत, कदाचित 70 पर्यंत पण आहेत. मग आपण आपल्या मुलांसोबत राहू नये का? त्यांना येणाऱ्या अडचणींसाठी आपल्याला जर मदत करायची असेल, तर आपली हेल्थ आपल्याला चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं रेग्युलर चेकअपचा विषय खूप जनरल विषय आहे. पण किती महिला करतात? असं जर विचारलं आपण, तर मला गरज नाही. मला अजून काहीच झालेलं नाही. मला तर त्याची आवश्यकता भासतच नाही, अशी उत्तरं येतात. पण रेग्युलर आपलं रक्त तपासणी करणं, हिमोग्लोबिन तपासणी करणं, वयाच्या 40शीत गेल्यानंतर गर्भपिशवीची तपासणी नियमित करणं किंवा पेप स्मिअर आणि मॅमोग्राफीच्या टेस्ट घेणं. असा समज आहे, की ही टेस्ट घेतली, की कॅन्सर आपल्याला दिसतो. पण असं काहीच नाही. आपण आपल्या हेल्थची काळजी घेतली, तर तो वेळेच्या आत आपल्याला समजतो आणि आपण आपलं आयुष्य वाढवू शकतो. अशा सामान्य गोष्टी ज्या आहेत, की ज्या आपण रेग्युलर करू शकतो, खूप जास्त खर्च न करता अशा आपण करणं आवश्यक आहे. आता फिजिकल सिक्युरिटीमध्ये आपण करावं, आपल्यासोबत आपल्या मुलींना हे करणं भाग केलं पाहिजे. कारण आपल्या मुलींचं जीवन जगणं, खाणं, राहणं, त्यांचा जॉब हे सगळ्या गोष्टी आपल्यापेक्षा खूप वेगळ्या आहेत. म्हणजे आपण जे फेस करतो आहोत, ते सगळी असुरक्षितता याच्यापेक्षा जास्त कदाचित त्यांना करावी लागणार आहे. जसं गुड टच, बॅड टच विषय सध्या खूप खूप धारेवर आहे. आपणही अनुभवत आहात सोशल मीडियावर किंवा वातावरण सामाजिक जे बदलतंय. मला असं वाटतं, की बदलत्या वातावरणामध्ये मानसिकता बदलत नाहीये आणि त्याच्यामुळे असे विषय समोर येत आहेत. आपल्याला आनंद देणारा किंवा आपण घेणारा आनंद हा सुरक्षितता आणि प्रेमाची भावना तयार करतो आणि ती कोणाकडून असते तर आई, बहीण, वडील किंवा भाऊ यांच्याकडून आणि ही जी असते याला गुड टच असं म्हणतात. म्हणजे आपण ते अनुभवतोय पण त्याला तो शब्द दिलाय. कारण ती काळाची गरज आहे, की लक्षात येत नाहीये, की कोणासोबत कोणता आपल्याला नातं कसं असावं आणि त्याच्यासाठी आपण कसे रिलेशन ठेवावे. जसं बॅड टच म्हणजे काय, की आपण आपल्या आयुष्यात अस्वस्थ होतो, घाबरल्यासारखं होतं, अनसिक्युअर्ड फीलिंग होतं आणि अशा वेळेस आपण असुरक्षित होतो आणि मनाने दुखावतो, दॅट इज बॅड टच. आपल्या मुलींना याची जाणीव करून देण्याची आई म्हणून आपल्याला खूप गरज आहे. कारण आपण तरुण असताना आपल्याला या शब्दाचा माहिती सुद्धा नव्हते हे शब्द किंवा असा अनुभव फार कमी यायचा. परंतु आत्ता मुली शिकतायत, बाहेर जातायत, वेगळ्या-वेगळ्या वातावरणात राहतायत. अशा वेळेस याच्यातला फरक त्यांना समजावून सांगणं, त्यांच्यासाठी तो एक्सप्लेन करणं किंवा पटवून देणं हे विषय कठीण आहेत, परंतु आईसाठी सोपे आहेत. जसं की आपल्याला जर असं म्हणायचं असेल, की याच्यापासून कसं वाचावं? तर आपल्या मुलींना नाही म्हणण्याची सवय लावली पाहिजे. एखादा विषय तिला नाही आवडला ऑफिसमध्ये, तर तिला असं वाटतं, की आपण कसं काय नाही म्हणावं? आपला बॉस आहे, आपला कलीग्स आहे, आपलं कोणीतरी आहे. मग आपण नाही कसं म्हणावं? तर तिला ना आणि नको असा शब्द शिकवलाच गेला पाहिजे. जेव्हा आपण हे सगळं एकत्रितपणे तिला शिकवू, तिच्यासाठी आपण हे सगळं करू. म्हणजे काय, की रेग्युलर चेकअप आपण करू, पण आपण नाही केलेलं असेल तरी मुलीला ते शिकवू. आपल्या मुलीसोबत आपलं नातं जे मैत्रीचं असतं ते इतकं जवळचं असलं पाहिजे, की तिच्या शरीरात होणारा प्रत्येक बदल आईला समजला पाहिजे. आणि आईने त्या बदलामध्ये काय बदल होतात पुढे जाऊन किंवा तू काय केलं पाहिजे सुरक्षितता म्हणून, हे सगळं तिला सांगितलं पाहिजे. आपण तिला म्हणतो, "तुला कळत नाही का गं?" कदाचित असं पण होतं कधी-कधी, की आपण गृहीत धरतो, की तिच्या मैत्रिणी सगळ्या त्यांच्यामध्ये चर्चा होते आणि मुलींना ऑलरेडी आपोआप सगळं समजतं. तर असं कदाचित होत नाही. एखादा तरी विषय असा असतो, की जो नॉर्मली बोलला जातो, पण डिटेलमध्ये मुलींना समजत नाही. आणि म्हणून आपल्याला ही सुरक्षितता तयार करणं खूप गरजेचं आहे. केतकी नेक्स्ट आर्थिक सुरक्षितता. आता आर्थिक सुरक्षितता असा विचार केला आपण तर सगळ्या जणी याच्यामध्ये खूप हुशार आहेत असं मला वाटतं. पण तरी पण एकदम साध्या-साध्या गोष्टी ज्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. मी फार काही मोठे विषय मांडणार नाही. फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय? असं जर मी विचारलं तर फायनान्शियल लिटरसी म्हणजे काय मॅडम? पैसे बँकेत ठेवणं, आमचं खातं उघडणं,
इथपर्यंतच सगळ्यांना वाटतं, की आपण बँकेत खातं उघडतो, आपल्याकडे घरात आर्थिक व्यवहार आहेत म्हणजे फायनान्शियल लिटरसी आहे. पण ॲक्चुअलमध्ये असं आहे का? आत्ता काळाची गरज खूप आहे या गोष्टीसाठी. त्याचं कारण असं आहे, की आपलं इन्कम, त्याच्यासोबत आपलं बजेट तयार करणं किंवा आपलं सेव्हिंग, आपली इन्व्हेस्टमेंट, क्रेडिट्स, लोन, इन्शुरन्स, रिस्क मॅनेजमेंट आणि रिटायरमेंट नंतरचे प्लॅन हे सगळे विषय आत्ताच्या काळात फायनान्शियल लिटरसीला जोडलेले आहेत. जसं की आपलं उत्पन्न किती आहे? म्हणजे आपल्याला असं वाटतं, की आपल्याकडे भरपूर पैसा आहे, म्हणजे आपण आर्थिक सुरक्षित आहोत. पण असं खरोखर आहे का? सामान्यपणे जरी ही संकल्पना रूढ असली तरी खरोखर असं नाही. कारण आपल्या पैशांचं योग्य नियोजन करता येणं आणि ते योग्य पद्धतीने वापरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या उत्पन्नातून सर्वात आधी आपल्या खर्चाचं नियोजन झालं पाहिजे. ते कसं झालं पाहिजे? तर त्याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला जे काही इमर्जन्सीज असतात किंवा जे रेग्युलर खर्च असतो आपण असं म्हणूया, की जो नियमित खर्च असतो, तो नियमित खर्च आपण बाजूला काढला पाहिजे. कसा काढला पाहिजे? तर ज्या गरजा आपल्या आहेत, म्हणजे 50% रक्कम आपली साधारणपणे आपल्या गरजांसाठी वापरली गेली पाहिजे. उरलेल्या 50% मध्ये 30% रक्कम अशी असते, की जी आपल्या इच्छा असते, की आपण हे करावं, आपण केलं पाहिजे, या गोष्टींसाठी वापरली पाहिजे. आणि 20% शिल्लक राहिलेली रक्कम अत्यंत महत्त्वाची असते, ज्याच्यामध्ये आपल्याला ऐनवेळी आलेल्या आर्थिक संकटांना सामोरं जाण्यासाठी गरज पडते किंवा लिक्विडिटी फंड्स आपल्याला ठेवावे लागतात, की अडचण आली अचानक तर आपण ते वापरू शकतो किंवा वैद्यकीय आणीबाणी येऊ शकते, की आपल्याला अनपेक्षित होतं आणि अचानक एखादा आजार उद्भवला, तर आपल्याकडे पैसा असला पाहिजे. घरात आपल्याला असं वाटायला लागतं, की ही दुरुस्ती करण्याची खूप गरज आहे आणि मग आपल्या हातात पैसा नसतो किंवा अनपेक्षित लग्नासारखे इतर खर्च येतात. म्हणजे काय, की इमर्जन्सीमध्ये येणारे खर्च त्याच्यामध्ये अनेक विषय असतात आणि त्याची प्रोव्हिजन आपल्याला जर आपण आधी करून ठेवली, तर आपल्याला याच्यासाठी वेगळी पळापळ करावी लागत नाही. रिटायरमेंट नंतरचे प्लॅन कसे करावे? तर त्याला भरपूर ऑप्शन तुमच्याकडे आहेत. तुम्हालाही सगळ्यांना ते माहिती आहेत. ई-पी-एफ आहे, पी-पी-एफ आहे, एन-पी-एस आहे, म्युच्युअल फंड आहे, एस-आय-पी आहे किंवा पॅसिव्ह इन्कम आहे. जे आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना माहिती झालंय, की भाडं कसं कमवायचं घर बांधून किंवा डिव्हिडंड, एफ-डी, म्युच्युअल फंड्स भरपूर विषय याच्यामध्ये आहे. आपण ही सगळे नियोजन करत असताना सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मेडिक्लेम. ज्याच्यामुळे आपण कर्जबाजारी होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचा विषय. कारण आपण मेडिक्लेम मला काहीच झालं नाही, असं गृहीत धरून काढत नाही. किंवा कोणीतरी सांगितलंय आपल्याला, की मेडिक्लेम काढायचा आहे म्हणून त्याची इच्छा आहे म्हणून चल बाबा कितीचा काढतो? आपण काढून मोकळं होतो. महिलांमध्ये शक्यतोवर मला जो अनुभव आहे ती अशी विचारसरणी आहे, की मेडिक्लेम हा एजंटला कमिशन मिळावं याच्यासाठी काढला जातो. परंतु आपण आपल्या बाजूने त्याचा विचार केला पाहिजे. मेडिक्लेममध्ये खूप प्रकार आहेत. कॅशलेस असतो, रिएम्बर्समेंटचा असतो किंवा फॅमिली मेडिक्लेम काढू शकतो किंवा कॅन्सर पॉलिसी महिलांना अत्यंत आवश्यक आहे. ज्याची प्रोव्हिजन कोणाच्याही आर्थिक नियोजनामध्ये केलेली नसते. मला असं वाटतं, की महिलांना याची गरज आहे. एका ठराविक वळणावरती कॅन्सरचं प्रमाण जे वाढतंय महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात, त्याचा गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे. कारण हा विचार आपण नाही केला, तर आपल्याला ह्या अडचणी आर्थिक याच्यामध्ये भयंकर येऊ शकतात. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे पण मेडिक्लेम असतात. आपल्या घरात ज्येष्ठ लोकं असतात, ज्यांचा आजारपण सुरू असतो. आपण फक्त तो इन्शुरन्सचा प्रीमियम हेवी असतो, म्हणून तो मेडिक्लेम काढत नाही आणि मग अशा परिस्थितीत आपल्याला अनिच्छेने खर्चाला बळी पडावं लागतं. म्हणून आपल्या सगळ्या याच्यामध्ये मेडिक्लेमची प्रोव्हिजन असली पाहिजे. जसं की इन्शुरन्समध्ये टर्म इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, एंडोमेंट पॉलिसीज आहेत किंवा युलिप आहेत. ह्या सगळ्या विषयांसोबत म्युच्युअल फंड म्हणजे एस-आय-पी, इक्विटी फंड, डेब्ट फंड्स भरपूर ऑप्शन तुमच्याकडे आहेत. तुम्ही जर का प्लॅनिंग केलं आणि प्रत्येक याच्यामध्ये 2% 3% अशी वेगळी-वेगळी रक्कम इन्व्हेस्ट केली, तर तुम्हाला आर्थिक सुरक्षितता तुम्ही तयार कराल, जी भविष्यासाठी तुमच्या अत्यंत उपयुक्त राहील. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ता जे चालू आहे सध्या,
की आपलं आर्थिक बजेट बिघडण्याचं महत्वाचं कारण मला असं वाटतं, की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे कदाचित. तर आपण ते व्यवहार सुरक्षित करण्यासाठी पुढे बघूया, की डिजिटल कसं सुरक्षितता असते. पण मुलांच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आपण किती श्रीमंत आहोत हे दाखविण्यासाठी केलेला खर्च म्हणजे आपल्याला आर्थिक असुरक्षितता तयार करतो. जसं की माझा मुलगा खूप लाडाचा आहे, माझी मुलगी खूप लाडाची आहे आणि हे दाखवणं म्हणजे काय? तर आपल्या मुला-मुलींना पॉकेट मनी जास्त देणं. ज्यामुळे घराचं नियोजन ढेपाळतं. मागितलेली कुठलीही वस्तू एका मिनिटाच्या आत मुलांच्या हातात देणं, याच्यामुळे उधारी वाढते आणि यामुळे आपले मुलं हट्टी बनत जातात. याच्यावर जर आपल्याला सोल्युशन हवं असेल, तर मला असं वाटतं, की आपल्या आर्थिक नियोजनामध्ये मुलांना घेऊन बसलं पाहिजे. त्यांना आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव निर्माण करता आली पाहिजे किंवा आपल्या मुलांना आपण नाही म्हणणं पचवता आलं पाहिजे. खूप महत्वाचं आहे. आपल्या पोरांना नकार हा शब्द सहन होत नाही. कारण आपण तशी सवय पाडत नाही लहानपणापासून. जर का आपण त्यांना म्हटलं, "नाही रे बाबा, तुझ्याकडे मला देण्यासाठी एवढीच होती रक्कम. आता मी तुला ती देऊ शकत नाही." तर त्याला ती पचवायची सवय पडायला लागते. पण तुम्ही जर का असं केलं, की अचानकच एखाद्या वेळेस म्हटलं, की "नको रे बाबा, आता मी तुला याच्यापुढे पैसे देणार नाही." तर तो पॅनिक होतो. त्याच्यामुळे 2 गोष्टी होतात. त्याच्या दृष्टीने आपण म्हणजे त्याचे दुश्मन तयार होतो आणि दुसरं म्हणजे हे मला पैसे देऊ शकत नाही. याच्यामुळे घराच्या नियोजनामध्ये मुलांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आणि असं जर तुम्ही खर्चांवर नियंत्रण ठेवलं किंवा इन्व्हेस्टमेंट केली, तर अशा धोरणात्मक निर्णयांमुळे दीर्घकालीन संपत्ती तयार करण्याचा खूप मोठा मार्ग तुमच्याकडे तयार होतो. केतकी नेक्स्ट. आता मेंटल सिक्युरिटी जी खूप महत्वाची आहे आपल्या सगळ्या महिलांसाठी. कदाचित आपल्या सगळ्यांना याची गरज आहे. मानसिक ताण-तणावात जे राहतो आपण, त्याच्यामुळे महिलांचं आरोग्य खूप मोठ्या प्रमाणात बिघडतंय. कसं बिघडतंय? तर मला असं वाटतं, की आपल्याकडून अनपेक्षित अपेक्षा खूप आहेत किंवा अशा अपेक्षा आहेत, की ज्या आपण पूर्ण करू शकत नाही आणि मग अशा वेळेस आपल्याला मेंटली स्ट्रेस यायला सुरुवात होते. मग त्याच्यामध्ये आपलं स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा डळमळीत होतो आणि आपण असुरक्षितता फीलिंग करायला लागतो. आपल्याला कुठेतरी एन्झायटी तयार होते त्याची, की हे आपण करू शकलो नाही. आपल्याला हे केलं पाहिजे होतं किंवा आपल्याकडून ही अपेक्षा होती आणि आपल्याला ते जमलं नाही. किंवा आपल्या कामाच्या ज्या बॅलन्स असतो, तो बिघडत जातो. आपण वैयक्तिक जीवनामध्ये काम आणतो, कामामध्ये वैयक्तिक जीवन आणतो आणि याचा बॅलन्स सगळा बिघडतो आणि मग आपण डिस्टर्ब व्हायला लागतो. याच्यासाठी काय असलं पाहिजे, तर आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवलं पाहिजे. ते कसं ठेवलं पाहिजे, तर आपलं फीलिंग आपल्याला कॉन्फिडेंटली मांडता आलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं? हे का होईल का? किंवा नाही म्हणता येईल का? आपण ते नाही म्हटलं पाहिजे, जमणार नसेल तर. किंवा मोकळेपणाने आपण बोललं पाहिजे. एकमेकांशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. ज्याच्यामुळे मानसिक तणाव वाढतो, त्याच्यामुळे आपली भावनिक असुरक्षितता तयार होते. त्याच्यामुळे आपले नातेसुद्धा खराब व्हायला सुरुवात होते. कारण आपण दबत जातो, दबावाखाली जगत राहतो आणि मग आपल्याला औषधीची गरज पडायला लागते. खरं तर मेंटल स्ट्रेस आपण आपल्या घरातच घालवू शकतो. इतर कुठं जाण्याची त्याला फार गरज नाही. कारण याच्यावर सोपे उपाय आहेत. कसे? आपल्या विचारांना स्वातंत्र्य द्या. आपल्या घरामध्ये एकमेकांशी मोकळेपणाने बोलून ते स्वतंत्र विचारसरणी मांडा. आपल्याला मानसिक शांतता हवी असेल, तर आपण केलेले काम हे शांत मनाने केले तरच ते आपण व्यवस्थित आणि आपल्याला हवे तशा परिस्थितीत करू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा विषय, की जो मेंटल स्ट्रेस घालवतो. कदाचित काही जणांना आवडेल, नाही आवडेल, पण संगीत हा सर्वात मोठा मार्ग आहे महिलांसाठी, की जो आपला मानसिक तणाव दूर करतो. आणि कदाचित असं होतं, की आपण आपली इन्व्हॉल्वमेंट समाजात कमी असते आणि त्याच्यामुळे आपल्याला मित्र-मैत्रिणींची कमतरता असते. आणि मग आपण अशा वेळेस आपलं मत मांडू शकत नाही किंवा मोकळेपणाने ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला कुठलीही व्यक्ती नसते. अशा वेळेस मित्र-मैत्रिणी सर्वात जवळचं नातं असतं, ज्यांच्याजवळ आपण मोकळेपणाने बोलू शकतो. आणि म्हणूनच आठवड्यातून एकदा तरी आपण आपल्या मैत्रिणीशी बोललं पाहिजे किंवा भेटलं पाहिजे. जेव्हा आपण भेटतो ना, तेव्हा आपल्याला नकळत असं जाणवतं घरी आल्यानंतर, की आपला सर्व ताण दूर झालेला असतो. मग आपल्या नोकरीच्या कामाचा असो किंवा घरातल्या वर्किंगचा असो. आणि
याच्यामुळे आपल्याला मैत्रिणी जमा करणं गरजेचं असतं किंवा आपण सोशल असलं पाहिजे. आपली इन्व्हॉल्वमेंट खूप असली पाहिजे. जशी कार्यक्रम असतात, सामाजिक उपक्रम असतात, मंदिरांमध्ये कार्यक्रम असतात किंवा दिवाळी एकत्र करण्याचे कार्यक्रम असतात. अशा सगळ्या आपल्या कॉलनीतल्या, आपल्या समाजातल्या, आपल्या वेगळ्या-वेगळ्या कार्यक्रमांमध्ये जर आपण सहभागी व्हायला लागलो, तर आपला ताण-तणाव दूर व्हायला लागतो. कदाचित पूर्वीच्या काळी सगळे अ, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा जे काही कल्चर आपलं डेव्हलप केलं होतं किंवा जोपासलं जात होतं, ते आपल्या भावना कुठेतरी व्यक्त व्हाव्या याच दृष्टिकोनातून तयार केलेलं होतं. आणि याच्यासाठी अजून एक मुद्दा आहे, की एंगेज इन हॉबी. आपल्याला जे आवडतं, आपण सर्व महिलांना मी गमतीने नेहमी माझ्या सगळ्या सख्यांना किंवा मैत्रिणींना म्हणते, की आपल्याला जे आवडतं ते आपण विसरून जातो. आपण जेव्हा लग्न होऊन एखाद्या घरात येतो, तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं, की आपल्याला आता या घरासाठी करायचंय आणि मग आपण नकळत आपल्याला आवड असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जसं की मी माझ्या सगळ्या महिलांना गमतीने विचारते, की "तुम्ही काय खेळत होता?" तर त्या सांगतात, "मी कबड्डी खेळत होती, मी लंगडी खेळत होती, मी खो-खो खेळत होती. मॅम मी आहे ना विणकाम छान करायची." मग मी त्यांना विचारते, "आता करतात का?" तर त्या म्हणतात, "कुठं? आता वेळच मिळत नाही की." "कसा वेळ मिळत नाही?" मग मी त्यांना एकच प्रश्न विचारते, की "लग्न झाल्यावर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला असं सांगितलं होतं का, की तुला जे आवडतं ते विसरून जा, काहीच करू नको." करू दिलं नाही, तर असं कुठंच होत नाही मला असं वाटतं. आपणच स्वतः ठरवलेलं असतं, की आपल्या परिवारासाठी आपल्याला जगायचं आहे, तर त्याचा एक ढाचा आपण स्वतः तयार करतो. आणि आपण ठरवतो, की याच ढाच्यात मला जगायचं आहे. आणि या सगळ्यांमध्ये आपण आपल्या आवडी-निवडी मागे सोडून देतो. आपल्याला येत असलेलं सगळं विसरून जातो आणि मग आपल्याला मेंटल स्ट्रेस वाढायला लागतो. कारण आपली आवड आपण जोपर्यंत डेव्हलप करत नाही, तोपर्यंत आपलं मन कशात गुंतवावं याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रश्न असतो. आणि म्हणून महिलांना जर मेंटली स्ट्राँग राहायचं असेल, तर मैत्रिणी किंवा सामाजिक उपक्रम किंवा आपल्या आवड-निवड या सगळ्यांमध्ये गुंतवण्याची खूप गरज आहे. आणि ज्याच्यामुळे आपण आनंदी आणि हसरे राहू शकतो. तुम्हाला मला वाटतं लक्षात येत असेल, की एकदम साधे-साधे विषय आहेत, पण इतके सोपे आणि सरळ आहेत, की खूप आपल्याला ते अगदी सहजपणे आपल्या आयुष्यात वापरता येऊ शकतात. की नेक्स्ट. आता हे तो त्यातलाच एक इम्पोर्टंट इश्यू आहे. खरं तर मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आत्ता जे काही उद्भवलेल्या अडचणी आहेत, त्या ह्या सगळ्या अडचणी आहेत आणि आपल्या मुलींसाठी खूप जास्त प्रमाणात आहेत. मी मागच्या स्लाइडमध्ये जे सांगितलं ते आपण सगळ्या 40शीत आलेल्या महिला असतो आणि आपल्याला आता या स्लाइडमधल्या कुठल्या विषयांशी फारशी आपला संपर्क नसतो. पण आपली मुलगी असेल तर मात्र आपण हे सगळे शब्द ऐकत असतो आणि हे खूप महत्त्वाचे आणि इम्पोर्टंट आहेत. जसं की सेक्शुअल हॅरेसमेंट आणि अब्यूज हा विषय खूप महत्त्वाचा आहे. काय आहे हा विषय? कदाचित काही महिलांना याची कल्पना नसते. नोकरी करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांना हे माहिती आहे. पण अनवॉन्टेड ॲडव्हान्स कमेंट ज्या येतात नोकरीच्या ठिकाणी, त्यासुद्धा याच्यामध्ये ॲड असतात. जसे की स्कूलमध्ये येतात, टीचर्स असतील तर आपल्याला ऐकाव्या लागतात, कॉलेजेसमध्ये ऐकाव्या लागतात. आपण जिथं काम करतो दुकानांवर किंवा कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी तिथं आपल्याला हे ऐकाव्या लागतात. किंवा आपण बस स्टँडवर उभे असले तर पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा आपल्याला हे ऐकायला येतं. आणि अगदीच एंड म्हटला तर आपल्याला ऑनलाईन सुद्धा अशा कमेंट्स येतात. ह्या सगळ्या जे काही सगळं चालतंय ना, याची उदाहरणं आपल्याकडे आत्ता भरपूर आहेत. जसं दिल्लीचं प्रकरण झालं होतं, आता स्वारगेटला झालंय. असे अनेक विषय आहेत किंवा मुलींवर अत्याचाराच्या बातम्या येतायत. आपण बातम्या बघतो, पण आपल्या मुलींना याच्यापासनं दूर ठेवण्यासाठी काय करावं? तर याबाबत आपण असा विचार करत नाही. तो केला पाहिजे. याचं कारण असं आहे ना, की मी जसं मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं, की नकार देता आला पाहिजे. मुलींना नाही म्हणता आलं पाहिजे. मुलींना फिजिकली स्ट्रॉंग केलं पाहिजे. त्यांना आपलं आत्मसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे. काळाची गरज ही आहे. ॲडव्हान्स वर्ल्ड हे आहे. फिजिकल हॅरेसमेंट त्यांना जर होत असेल किंवा त्यांना जर स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट मिळत नसेल, तर तो मिळविण्यासाठी त्यांना नकार देता आला पाहिजे. कारण आत्ताच्या आधुनिक युगामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत आणि त्याच्यामुळे अशा अनेक नवीन-नवीन अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतंय, की जे त्यांनी कधी विचारही केला नव्हता. आणि त्याच्यामुळे आपल्या सर्व मुलींना, सर्वांना किंवा मुलांना सुद्धा ही आहे. आपण असं म्हणतोय मुलींना, पण मुलांना पण कदाचित ही हॅरेसमेंट होते. आणि अशा वेळी आपल्या मुलींना त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी
आपल्याला तिची मैत्रीण बनावं लागेल. कारण जर का ती एखादी गोष्ट मी कशी सांगावी, लपवत असेल आपल्यापासून, तर ती जास्त वाढत जाते. आणि मग अशा वेळी ती ज्या क्षणाला आपल्याला कळते, त्या क्षणाला आपल्या हातातून सर्व गेलेलं असतं. म्हणून आपण आपल्या मुलीची मैत्रीण होणं खूप गरजेचं आहे. आपण इतकी जवळची मैत्रीण असली पाहिजे, की तिच्या आयुष्यातली प्रत्येक सेकंदाची घडामोड तिने आपल्यासोबत शेअर केली पाहिजे. आणि जेव्हा असं होतं, तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो. आता ॲडव्हर्टाइज तयार करण्याच्या पद्धती खूप बदलल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल, की "मम्मी मला सगळे बुट्टी म्हणतात गं." तर तिची आई तिला सांगते, की "तुझी वेणी किती स्ट्राँग आहे." म्हणजे तू किती स्ट्राँग आहे बुवा असं. अशा ॲडव्हर्टाइजमध्ये पण ह्याचे काही उदाहरणं येतायत आपल्याला, की जे आपल्याला बघायला मिळताय. जसं ऑपस कलरची तुम्ही ॲडव्हर्टाइज पाहिली असेल तर खूप सुंदर ॲडव्हर्टाइज आहे. एक छोटा मुलगा सगळ्या दुनियेचा रंग बदलवण्याचा प्रयत्न करतो असं त्यातून दाखवलंय. आणि मला असं वाटतं, की एका आईने जर का एका मुलीला हे सगळं घरात शिकवलं किंवा हे सगळं समजवण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित त्या मुलीचा आत्मविश्वास वाढतो आणि ती अशा गोष्टींना समाजात विरोध करण्यासाठी सक्षम होत जाते. आता हे सगळं कशामुळे घडतंय? सेक्शुअल हॅरेसमेंट आणि हे फिजिकल हॅरेसमेंट का होतायत? तर याला सोशल मीडिया पण खूप जबाबदार आहे. खूप आहे किंवा त्याचे चांगले उपयोग आपण विसरतो आहोत. आपण म्हणा किंवा समाज म्हणा. जसं की सतत मोबाईलला स्क्रोल करतो. आपण पण करतो ना. आपण रिकामे असलो, फ्री असलो, घरामध्ये टाईम असला, तर आपण तो मोबाईल अननेसेसरी स्क्रोल करत असतो. आणि मग अननेसेसरी स्क्रोल करताना एआयचं जग आहे. त्या वाईट मार्गाने चालणाऱ्या माणसाला कळतं, की तुम्ही सातत्याने मोबाईलवर आहात आणि मग तो असं न दिसणाऱ्या किंवा न दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी आपल्या मोबाईलवरती प्रेझेंट करतो. ऑनलाईन तो आपल्याला मेंटली टॉर्चर करत असतो. जसं कामात व्यत्यय आणून सुद्धा आपण नोटिफिकेशन बघतो. आपलं काम सुरू असतं आणि आपल्याला मध्येच आठवण येते, की नोटिफिकेशन बघितलं पाहिजे. हे सगळे मीडिया सोबतचे परिणाम जे होतायत आपल्यावरती. सोशल मीडिया हा खूप चांगला आहे. आपला व्यवसाय वाढीसाठी चांगला आहे. आपल्याला जग कळावं याच्यासाठी चांगला आहे. आपल्याला भविष्यात काय करावं हे समजून घेण्यासाठी चांगला आहे. पण त्याचे वाईट परिणाम मानसिकदृष्ट्या खूप होत आहेत. जसं झोप, महिलांची झोप गायब होते हळू का होते? त्यांच्या झोपेवर काय परिणाम होतोय? तर आपण जे काही स्क्रोल करतो, आपण जे काही बघतो, ते आपल्या एका मेंदूच्या एका कुठल्यातरी भागामध्ये जमा झालेलं असतं आणि त्याच्यामुळे तो विचार आपल्या डोक्यामध्ये फिरत असतो अखंडपणे. आपल्याला त्याचं रिलेशन नसलं तरी आपण ते जोडायला सुरुवात करतो, की ते आपण बघितलं होतं, ते आपल्याशी जोडतो. मग आपणाला असं वाटायला लागतं हळू की येस, आपल्यासोबत पण असं होतंय. आपण पण असे आहो का? मग आपल्याला पण असं करायचंय का? असे 100 प्रश्न आपल्या डोक्यात तयार होतात. त्याच्यामुळे मोबाईलपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे. आणि ते आपण राहिलो तर मुलं राहू शकतात. कारण याच्या सोशल मीडियाचा जसा चांगला आहे, तसा वाईट परिणाम खूप जास्त होतोय. जसं कामावर परिणाम होतोय, उत्पादकता कमी होते किंवा सर्वात महत्त्वाचं जे आपलं स्वास्थ्य तर खराब होतच आहे, पण भावनिक अस्थिरता तयार होते आहे, जी आपल्या नात्यांवर परिणाम करते आहे. आपण मेंटली डिस्टर्ब झाल्यामुळे आपले रिलेशन खराब होत आहेत. आपण ज्यांना वेळ दिला पाहिजे त्यांना देऊ शकत नाही आहे. आपण ज्या वेळ आपल्या पतीसोबत घालविला पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजे, त्या वेळात आपण मोबाईलवर असतो. आपण एखादं पिक्चर आपल्याला जर का नाही बघू दिला मुलांनी क्रिकेट बघत असताना, तर आपण तो मोबाईलवर बघतो. आपल्याला असं काही बघायचं असतं, की जे कोणीतरी चर्चा केलेली आहे आणि आपल्याला माहिती नाही. मग आपल्याला उत्सुकता असते, की मला ते बघायचंय. असे वेगवेगळे विषय सोशल मीडियाद्वारे आपला टाईम वाया घालवत असतात. बल्कि सोशल मीडियाचा चांगला वापर केला तर आपलं सक्सेस खूप मोठं त्यात असू शकतं. परंतु आपण जे बघतो, आपण जो वेळ टाईम स्पेंड करतो, तो कशात करावा हे आपल्याला जसं महत्वाचं आहे, तसं आपल्या मुला-मुलींना शिकवण्याची खूप गरज आहे. आणि याच्यामुळे पण मानसिक ताणतणाव खूप वाढतो आहे. नेक्स्ट. परत नेक्स्ट. हे सगळे विषय झालेत आपले. आता हे मेंटल हेल्थवर काय सोल्युशन आहे? सोल्युशन काय आहे? तर याच्यावर भरपूर सोल्युशन आहेत. काउन्सिलिंग आहे, थेरपी आहे, मेडिटेशन आहे, अध्यात्माचा खूप मोठा जोड आहे याला. योगा करू शकतो आपण. बरेच टेक्निक याच्यामध्ये आहे. पण मला असं वाटतं, की याचं सर्वात मोठं टेक्निक आहे
आपल्या परिवारासोबत आपण घालविलेला वेळ. जसं की आपण आपल्याला जर का आनंदी राहायचं असेल, तर आपल्या परिवारातल्या प्रत्येक सदस्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. ती कुठं जाते? काय करते? तिची आवड काय आहे? तिला कशाने आनंद मिळणार आहे? मला कशाने मिळणार आहे? आणि ह्या सगळ्या उपचारांसाठी आई जेवढी मोठी डॉक्टर आहे, तेवढा कुठलाच डॉक्टर असू शकत नाही. कारण घरातली सगळी प्लॅनिंग जेवणाचं असो, कार्यक्रमाचं असो, लग्नाचं असो, वाढदिवसाचं असो, कुठलंही असो, ती आईच करते. आणि जर आईच म्हटली, की मला हे जमणार नाही, तर हळू-हळू, हळू प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र होते घरातली आणि आपलं एकमेकांशी बोलणं कमी व्हायला लागतं आणि याच्यामुळे मग आपण दुरावत जातो आणि मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडायला लागतं. त्याच्यामुळे आपली हेल्थ आणि आपल्या परिवाराची हेल्थची काळजी करणं ही आईची सर्वात मोठी जबाबदारी आहे. जसं की स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक भरपूर आलेले आहेत बाहेर. पण मला वाटतं की योगा आणि मेडिटेशन सोबत आपण जर का आपल्या परिवाराला खूप जास्त वेळ देण्याचा विषय सुरू केला, तर हे मेंटल स्ट्रेस आपला आपोआप कमी होईल. आणि दुसरा विषय की आपला स्वतःचा स्ट्रेस कमी करायला अजून एक मोठा विषय आहे आणि जो खूप छान आहे आणि आपल्या आवडीचा आहे, तो म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. आपण आरशात 2 तास बघू शकतो, 4 तास बघू शकतो, 5 तास बघू शकतो, पण आपण स्वतःशी बोलण्याला तो वेळ देत नाही. जो आपण देऊ शकतो त्या 4 तासामध्ये. मी कशी दिसते? मला काय चांगलं दिसेल? कुठली साडी मी घातली पाहिजे? कसं वागलं पाहिजे? काय केलं पाहिजे? या सगळ्या विषयांसोबत मला काय हवं होतं? मला काय आवडत होतं? मी आज काय केलं माझ्या स्वतःसाठी? मग मी आज काय करणार आहे माझ्या स्वतःसाठी? हे जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही स्वतःशी, तोपर्यंत तुम्हाला आनंद मिळणार नाही आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग राहणार नाही. जसं आनंददायी वातावरण करण्यासाठी परिवाराची जोड खूप गरजेची आहे, खूप आवश्यक आहे आणि ती असल्याशिवाय तुम्ही कायमस्वरूपी आनंद बिलकुल घेऊ शकत नाही. असं मला तरी वाटतं. म्हणजे तुम्हाला पटेल, पटणार नाही कदाचित असं होऊ शकतं. पण आपला मित्रपरिवार आपल्या कमतरता आहेत, ज्या की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी जनरेट करून देतात, आनंद देऊ शकतात, बरंच काही देऊ शकतात आणि हे हेल्थवरती जे मेंटल हेल्थवरती दवाखाने खूप आहेत, सगळं काही आहे बरं का. पण हे तात्पुरत्या स्वरूपाचे सोल्युशन आहेत. हे जे सोल्युशन आहेत, हे सोल्युशन आपल्याला त्या वेळेपर्यंत फक्त मेंटली शांतता देऊ शकतात आणि जास्तीत जास्त शांतता देण्यासाठी झोपेच्या गोळ्यांचा वापर होतो. मला असं वाटतं, की याच्यापेक्षा आनंद घेऊन जर का आपण मेंटली हेल्थ बनवू शकतो, तर त्याची गरज भासत नाही आपल्याला आयुष्यामध्ये. असं मला वाटतं म्हणजे. ते तुम्हाला अर्थात माझं फक्त मला जे अनुभव आले, तेच मला सांगायचे. आता ह्या सगळ्या गोष्टींसोबत खूप काही विषय असे आहेत, की जे स्ट्रेस तयार करणारे आहेत. पण मला वाटतं, की आयुष्याच्या सुरक्षिततेमध्ये मेंटल हेल्थचा विषय खूप मोठा आहे, जो की आपण खूप दुर्लक्ष करतोय नेहमीप्रमाणे. आपण आपल्या स्वतःसाठी जे काही बदल होतात, ते बदल आपल्या मुलींपर्यंत पोहोचवले गेले पाहिजे. आपल्या मुलींना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं गेलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या विषयांचा मेंटल हेल्थशी खूप मोठा संबंध आहे. केतकी पुढे. आता रिस्पेक्टिंग वुमन्स इमोशन सर्वात मोठे रोल्स आहेत हे सोसायटीमधले किंवा आपल्या परिवारासाठीचे. जसं की शब्द हा एकदम कठीण आहे, की रिस्पेक्टिंग वुमन्स इमोशन. आपल्याला अपेक्षित आहे, की आपल्या सगळ्या इमोशनला रिस्पेक्ट दिला पाहिजे. पण अगदी बारीक गोष्टींपासून मी तुम्हाला आज प्रयत्न करणार आहे सांगण्याचा. जसं की सोशल मीडियावरती जेव्हा आपण येतो, तेव्हा आपल्या स्टेटसला आपण काय लावतो? कोणते फोटो लावतो? आपण कसे राहतो हे लावतो. आपल्या मुलींचे कुठले फोटो लावतो, काय पोस्ट टाकतो, हे सगळ्या गोष्टी याला डिपेंड करतात. आपण आपले वैयक्तिक फोटो, आपलं खाजगी आयुष्य हे सोशल मीडियावर अपलोड करू नये. कारण आपले सोशल मीडिया बघणारी समाजातली प्रत्येक व्यक्ती चांगल्या दृष्टीने बघते हे आपल्याला कॉन्फिडेंटली कधीच माहिती नसतं. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं, की आपल्याला समाजात रिस्पेक्ट मिळत नाही. आपल्याला तो हवा आहे. तो आपल्याला दिला गेला पाहिजे. मग तो का मिळत नाही? तर आपण एकदम साध्या गोष्टींचा विचार करत नाही. आपण आपलं पर्सनल लाईफ जेव्हा मीडियावर टाकतो, तेव्हा ते बघणाऱ्यांची संख्या वेगळ्या-वेगळ्या विचारसरणीची असते.
त्यातले काही लोक त्याचा गैरफायदा घेण्यासाठी बघत असतात. काही लोकांना त्यातून आपल्याला काय मिळेल याचा विचार करत असतात आणि याच्यासाठी आपण तो मीडिया बाजूला ठेवला पाहिजे आणि आपल्या मुलीला सुद्धा या सगळ्यांपासून बाजूला ठेवलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही आपल्या स्वतःचा रिस्पेक्ट तयार करू शकणार नाही आपल्या स्वतःसाठी, तोपर्यंत समाजातून रिस्पेक्ट मिळणं अत्यंत कठीण आहे. जसं की एकदम सिंपल लॉजिक आहे. आपली मुलगी कुठल्या कपड्यांवर चांगली दिसते, हे आपल्याला माहिती असतं. परंतु मी मॉडर्न आहे, आधुनिक युग आहे आणि जगाला हे असंच चाललेलं आहे, म्हणून मी माझ्या मुलीला बालपणी छोटे कपडे घालते. हाच प्रॉब्लेम आपल्याला मोठेपणी मुलगी मोठी झाल्यावर क्रिएट करतो. जेव्हा की आपण तिला सांगतो, की "अगं बाई, तुला 10 लोकं बघतायत बाहेर. तुझ्या स्टेटसला लोकं तुला बघतात गं. आता तुला लग्न करायचंय गं." आणि मग ती तेव्हा ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असते. म्हणजे काय, की हा रिस्पेक्ट आपण तिला शिकवला पाहिजे, की आपल्याला स्वतःला कसा दिला पाहिजे. जेव्हा आपण एका स्पेसिफिक विचारांनी स्टेटस जनरेट करतो किंवा पोस्ट टाकतो, तेव्हा समोरच्या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये आपली एक प्रतिमा तयार होते. समजा तुम्ही एखादा व्यवसाय करता आणि त्या व्यवसायासंदर्भात त्या पोस्ट टाकतायत, तर त्या समोरच्या व्यक्तीला तो वेगळा रिस्पेक्ट तयार होतो तुमचा आणि तो तुमच्या प्रत्येक इमोशनला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करतो. सिंपल रोल आहे, पण आपल्या हातात आहे 100% आणि तो आपण स्वतः वापरला पाहिजे. कारण आपल्या सोशल मीडियावर आत्ता जे काही चालू आहे, त्याचे वापर कसे होत आहेत याचे WhatsAppला भरपूर स्टोरीज येतायत. मध्ये एक स्टोरीज फिरत होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ती. मी फक्त 2 ओळीत सांगते, की एक लेडीज आपलं प्रत्येक हालचाल सेम सोशल मीडियावर टाकत होती. आणि ते माणसं 2 ते निरीक्षण करत होते. आणि तिच्या घरात कोणीच नाही आणि ती एकटी आहे बघून त्यांनी ते संपूर्ण घर लुटलं होतं. तुम्ही सगळ्यांनी ही स्टोरी वाचली असेल. याच्यामुळे आपल्या सोशल मीडियावर आपण काय टाकतो, हे बघितलं पाहिजे. आणि आपल्या इमोशनला सोसायटीने रिस्पेक्ट दिला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल, तर काही बदल खरोखर आपल्याला स्वतःला करावे लागतील. त्याला पर्याय नाही. वेलकमिंग गर्ल चाइल्ड हा विषय आता सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पण तो खरोखर आहे का? तिचं घरामध्ये आगमन करण्यासाठीचे व्हिडिओ खूप फिरतायत. तिचा वाढदिवस खूप व्हिडिओवर फिरतोय. सोशल मीडियावर मोठे-मोठे व्हिडिओ टाकले जातात. तिचं आगमन घरामध्ये मोठ्या प्रमाणात फुलांनी, पानांनी, स्वागताने, कौतुकाने केलं जातं. पण ती वेलकमिंग गर्ल लग्न झाल्यानंतर जेव्हा घरात जाते एखाद्या, तर खरोखर तो रिस्पेक्ट तिच्यासाठी आहे का? तिचं वेलकम होतंय का? आणि होत नसेल तर ते आपण आपल्यापासून सुरू केलं पाहिजे. हां, तिला तर 2च मुली आहे गं बाई, तिला मुलगा नाहीच आहे. आपण अगदी सहज बोलून जातो. म्हणजे काय, की आपण इनडायरेक्टली अपमान करत असतो मुलगी या विषयाचा. आणि म्हणून आपल्याला हे पाळलं पाहिजे, की आपल्या मुलींचं भविष्य चांगलं आणि स्ट्राँग व्हायचं असेल, तर तिचा आनंद तर आपण लक्षात घ्यायचाच आहे. पण तिने सिक्युअर्ड लाईफ कसं जगायचंय पुढे भविष्यात जाऊन हे आपण तिला शिकवलं पाहिजे. आणि मला असं वाटतं, की आपण आई म्हणून हे सगळं अगदी छानपणे शिकवू शकतो. जसं मेंटल हेल्थ पण आहे ना, तर ती आपण जो विषय आता मागच्या स्लाइडमध्ये घेतला, तसं सपोर्ट ग्रुप्स आहे, अवेअरनेस कॅम्पेनिंग आहे. आता अवेअरनेस कॅम्पेनिंग करण्याची आवश्यकता आहे का? मला असं वाटतं, की सगळ्यांना खूप सज्ञान आणि सजग लोक आहेत. पण तरी पण याची आवश्यकता आहे, ती वेगळ्या प्रकारे आहे. एखाद्या मुलीचं लग्न करताना जर का त्या मुलीला एखादा मुलगा पसंत आहे किंवा नाही, असं आई-वडिलांना विचारायचं असेल, तर त्यांनी ते कसं विचारावं? एकदम सिंपल आहे. जसं मुलगाला आपण जर एखाद्या मुलीच्या वडिलांनी फोन केला मुलाच्या वडिलांना, की असं-असं आमचं स्थळ आहे, तर तुम्ही बघा. तर ते सांगतात, की आम्ही मुलाला बायोडाटा पाठवलाय. त्याचा काय रिप्लाय येतो याच्यावर आम्ही डिसिजन घेऊ. मग माझा असा प्रश्न आहे, की त्या मुलाला हे सगळं समजतं का? की आपला लाईफ पार्टनर कसा निवडला पाहिजे? मग त्याला गाईड करायची गरज नाही का? जसं मुलीला पण आहे. त्यांचे स्वप्न वेगळी असतात, त्यांची स्वप्न नगरी वेगळी असते. त्यांनी काही लॉजिक ठरवलेले असतात, पण ते वेगळ्या प्रकारचे असतात. प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये काय असतं आणि कसं असलं पाहिजे, हे समजावून सांगण्याची गरज आईला, वडिलांना दोघांना आहे. आणि याच्यासाठी जर का मुलींना तुम्हाला हे सगळं समजावून सांगायचं असेल, तर परत एकदा आपण मागे जाऊया, की तिची
सर्वात जवळची मैत्रीण आईला बनावं लागेल. कारण मुलगी आणि आई हिचं नातं, हिचं रिलेशन इतकं जवळचं आणि इतकं वेगळं आहे, की जगाच्या पाठीवर असं दुसरं कुठलंच रिलेशन नाही. म्हणून आपल्या मुलीला कसा मुलगा निवडला पाहिजे तू, याचं मार्गदर्शन आपल्याकडनं झालं पाहिजे. मुलाला पण असं झालं पाहिजे, की बाबा रे नुसती सुंदर मुलगी असून चालणार नाही. तिच्यावर संस्कार असले पाहिजे. तिने घरामध्ये सर्व परिवाराला बांधून ठेवलं पाहिजे, असा स्वभाव असला पाहिजे. हे सगळे रोल आपले सोसायटी म्हणून आपल्यासाठी मायने ठेवतात. कारण आपल्याला जर का जसं आपण अपेक्षा ठेवतो, की सोसायटीने आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, सोसायटीने मुलींना रिस्पेक्ट दिला पाहिजे. सोसायटी म्हणजे कोण? सोसायटी म्हणजे कोण? सोसायटी म्हणजे आपण, सोसायटी म्हणजे आपल्या मैत्रिणी, सोसायटी म्हणजे आपले नातेवाईक, सोसायटी म्हणजे आपले कलीग्स. म्हणजे हा अवेअरनेस याचं कॅम्पेनिंग आपलं चालता, बोलता, गप्पांमधून, मैत्रिणींशी चर्चा करताना, कार्यक्रमांमधून असं जेव्हा होईल, तेव्हा हे सगळी संकल्पना बदलेल आणि मग तो रिस्पेक्ट मिळायला सुरुवात होईल. जसं अजून एक विषय असतो, की सिक्युरिटी म्हणून आपण बरेच विषय चर्चेला घेतले. पण एक इन्शुरन्सची सिक्युरिटी या निमित्ताने मला आठवली, की महिलांना जेव्हा आपण असं विचारतो, की "तुमचा इन्शुरन्स काढलाय का?" तर त्या म्हणतात, "मॅडम मी हाउसवाईफ आहे." त्या असं नाही सांगत, की मी काढला नाही किंवा काढलाय. त्या सांगतात, "मॅडम मी हाउसवाईफ आहे." मग आपण विचारावं, "तुम्हाला गरज नाही का?" "नाही मॅम मी कुठे जाते?" "मग कोणाचा आहे घरात?" "मॅडम माझ्या हसबंडचा आहे." "का बरं असं?" "मॅडम ते ड्युटीवर जातात." "म्हणजे काय करतात ते?" मग मी त्यांना विचारते, "म्हणजे काय करतात?" "मॅडम ते रोज गाडीने ड्युटीवर जातात." मग मी तिला विचारते, "तू सकाळी उठून काय करते?" "मी स्वयंपाक करते." "म्हणजे तू गॅसजवळ असते." "मग काय करते?" "तू धुणं धुते." "म्हणजे तू बाथरूममध्ये असते." "मग काय करते?" "तू मुलाला शाळेत सोडायला जाते." "म्हणजे तू रस्त्याने चालते." मग सुरक्षिततेची गरज कोणाला जास्त आहे? एकदा गाडीवर जाऊन ऑफिसमध्ये बसणाऱ्या आपल्या नवऱ्याला आहे, का आपण रोज जे काम करतो त्या महिलेला आहे? आणि का असली पाहिजे? मला असं वाटतं, की आपल्याकडे एखादी आई जी स्वतःची काळजी घेत नाही आणि दुर्दैवाने जर काही घडलं, तर त्या मुलांना एवढं नुकसानकारक असतं, जे की कदाचित वडील गेल्यामुळे होत नाही. कारण आई काहीही करते, पण मुलांसाठी जगते आणि मुलांना आपली गरज आहे, ही भावना ज्या आईच्या मनात असते, ती आई बऱ्याच काही गोष्टी स्वतःसाठी करते. म्हणून मी गमतीने नेहमी इन्शुरन्सचा विषय सांगताना महिलांना असं सांगते, की तुमच्या आयुष्याची सुरक्षितता तुम्हाला का करायची आहे? तर तुमच्या मुलांसाठी करायची आहे. तुमच्या मुलांना तुमचं जगणं जसं आपल्या आई-वडील आपल्या 40-50 पर्यंत जगले. मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं. तसं आपण त्यांच्यासाठी का जगू नये? मग याच्यासाठी आपली सुरक्षितता का तयार करू नये? मग आपण आपल्या पेप स्मेअरच्या टेस्ट 40 नंतर रेग्युलरली का करू नये? मग मेमोग्राफी केल्याने कॅन्सर होतो का? तर नाही. तो ऑलरेडी असेल तर पहिल्या स्टेजला सापडतो. एकदम साधे-साधे आणि सिंपल विषय आहेत. किंवा इन्शुरन्स महिलेने का काढावा? तर आपल्या पश्चात आपल्या मुला-मुलींचं शिक्षण अचानक बंद पडू नये याच्यासाठी काढाव्यात. मला असं वाटतं आयुष्याची गॅरंटी कोणीच घेऊन आलेलं नाही, की नाही, नाही मी कुठं मरणार आहे, माझ्या मुलांचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत मी जगणार आहे. तर असं अजिबात होत नाही. आपली दोर जेवढी बांधलेली आहे त्याच्यावर आपण आयुष्य जगू शकत नाही. आता याच्या पुढे असा विषय आहे, की पारिवारिक सुरक्षितता. आपल्या परिवाराची सुरक्षितता जर आपल्याला करायची असेल, तर सर्वांच्या मनामध्ये असं प्रश्नचिन्ह येतं, की ही काय असते? पारिवारिक सुरक्षिततेची काय आवश्यकता आहे? परंतु हा विषय महिलांसाठी खूप महत्त्वाचा पण आहे आणि मला असं वाटतं, की त्या दृष्टिकोनातून आपण फार काही विचार करत नाही. जसं की आपलं आपापसातलं रिलेशन. आपल्या पतींसोबतचं आपलं रिलेशन कसं आहे? आपण ते कसं टिकवतो आहे? त्याची काळजी आपण घेतोय का? आपल्या दोघांच्या विचारांची देवाण-घेवाण होते आहे का? आणि ती कशा पद्धतीने होते आहे? आपल्या दिवसभराच्या सर्व हालचालींचा आपण एकमेकांसोबत शेअर करून आढावा घेतो आहोत का? किंवा तुम्ही जे करतात, आपलं सगळं मनातलं मांडतात आपल्या पतींसमोर, तसं तुमचे पतीसुद्धा मनमोकळेपणाने तुमच्याशी हे शेअर करता आहेत का? थोडक्यात काय तर जशी आई मुलीची मैत्रीण असते, तसे आपले पती आपले मित्र आहेत का? आपण स्वतः सगळ्यांनी हे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे.
कारण खूप छान चाललंय आमचं, दोघं जण पैसे कमवतोय, रात्री बाहेर जेवायला जातोय, फिरतोय, म्हणजे आमचं खूप चांगलं रिलेशन आहे, अजिबात नाही. हे सगळे रिलेशन खूप चांगले आहे, म्हणूनच आज मेंटल स्ट्रेस या विषयाची किंवा मेंटल सिक्युरिटी या विषयाची गरज पडली. कारण आपण सोबत राहतोय, सगळं करतोय, पण आपण आपल्या विचारांची देवाण-घेवाण करण्याचं प्रमाण कमी होत आहे. तसं मुलांसोबत पण होतंय. आपला संवाद मुलांसोबत फार कमी झालाय. तुमचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत? त्यांच्यासोबत तुमचं बोलणं होतं का? आणि होत असेल तर कोणतं होतं? त्यांच्या परिवाराला तुम्ही ओळखलं पाहिजे. संपूर्ण परिवार तुमच्याकडे येणं-जाणं असलं पाहिजे. किंवा ते मित्र अभ्यासात कसे आहेत? का ते क्राईमशी काही रिलेशन ठेवतात? असे भरपूर विषय आपल्या पारिवारिक सुरक्षिततेशी जोडतात. मुलांसोबत तुमचं नातं इतकं जवळचं असलं पाहिजे, की मुलांना कुठलीही गोष्ट तुमच्याशी शेअर करायला शरम वाटायला नको. जसं की शारीरिक बदल. मुलींचे पण आणि मुलांचे पण जेव्हा शारीरिक बदल होतात, आजकालच्या मुला-मुलींना आपल्या आई-वडिलांना सांगायला शरम वाटते या विषयांसाठी आणि ते टाळतात आणि आपल्याला केव्हा कळतं, जेव्हा त्यांना काही प्रॉब्लेम क्रिएट होतो. मला असं वाटतं, की हे सगळं बोलणं आपलं, जेव्हा आपण स्वयंपाक करतो घरामध्ये, तेव्हा आपल्या मुलांना जर शेजारी गप्पा मारायला बसवलं, तर आपण हे सगळे विषय एकमेकांना शेअर करू शकतो. आणि मग आपण आपल्या मुलींना नकळत काही अवेअर करतो, की "अरे बाबा, तुझे प्राध्यापक कोण आहेत गं? मग ते कसे आहेत गं? मग ते मॅरिड आहेत का? मग ते कसे बोलतात तुमच्यासोबत?" गमतीने का होईना, पण आपण हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजे. आणि या प्रश्नांमुळे तिला असं वाटायला लागतं, की आपल्या आईशी जर आपण हे बोललो, तर आपल्याला सुरक्षितता जाणवेल. मला असं वाटतं, की भरपूर व्हिडिओ Facebookवर येतात, की मुलांना आईच्या खाली खूप सुरक्षितता असते. आपल्या आईसोबत त्यांना अत्यंत चांगलं फीलिंग होतं. पण हे सगळे प्रश्न त्यांच्याशी आपले बोलण्याची गरज आहे. कोणालाच वेळ नाही जगामध्ये. तुम्हाला नाही, मला नाही. परंतु किमान एका वेळेचं जेवण जर सगळ्यांनी सोबत घेतलं, तर ही सगळी चर्चा टीव्ही बंद करून जेवण घेतल्यामुळे होऊ शकते. आणि याच्यामुळे आपला परिवाराचं नातं घट्ट होत जातं. दिवसेंदिवस आपल्याला एकमेकांच्या जवळ जाण्याची संधी जास्त मिळते आणि अचानक किंवा नकळत आपल्याला असं लक्षात येतं, की आपल्या मुलीला काय हवं होतं, ते आपल्याला कळतं. आपल्या मुलाला काय हवंय ते कळतं किंवा मुला-मुलींचं दोघं बहीण-भावांचं नातं घट्ट व्हायला सुरुवात होते आणि यावेळी त्यांच्यावर येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करण्याची कपॅसिटी आपल्या परिवाराची तयार होते. आपल्याला नाही तर मग आपल्याला डॉक्टरांना विचारायची वेळ येते, की तुम्हाला हेही माहिती नाही, की तुमच्या मुलाला असा प्रॉब्लेम होता. अशी वेळ येऊ द्यायची नसेल, तर आपल्याला आपली पारिवारिक सुरक्षितता तयार करण्यासाठी एकमेकांशी बोलणं, बसणं, गप्पा मारणं किंवा फिरायला जाणं, ह्या गोष्टी करण्याची आजच्या आधुनिक काळामध्ये खूप गरज आहे. कारण आता एआयच्या दुनियेमध्ये घरात सुद्धा सर्व कामं करायला आर्टिफिशियल लोकं तयार होत आहेत. आणि कदाचित मला वाटतं, की आपणही काही आर्टिफिशियलपेक्षा कमी नाहीयेत आता घरात. रोजचं आपलं रुटीन बघितलं ना, ब्रश केला, चहा घेतली, नाश्ता केला, जेवण केलं, ड्युटीवर गेलो, आलो, स्वयंपाक केला, मी थकलेली आहे, झोप. कोणाला कोणाशी बोलायला वेळ नसतो किंवा आपण तो काढत नाही. पण झोपताना मोबाईल खेळायला आपण कधीच विसरत नाही. अर्धा तास मोबाईल खेळल्याशिवाय आपल्याला झोप येत नाही. तो अर्धा तास जर आपण आपल्या परिवारासाठी दिला, तर मला असं वाटतं, की आपली सुरक्षितता तयार होते परिवाराची आणि जसं कम्युनिकेशन आपलं स्ट्राँग होत जातं, तसं ती लाकडाची मोळी एकत्र बांधली, की कोणाला तोडायची हिंमत होत नाही. तशी समाजात आपल्या परिवारातल्या कुठल्याही माणसाला तोडण्याची हिंमत समाज करू शकत नाही. सोशल सिक्युरिटीचा पण विषय असाच आहे. जसं की एकमेकांना मदतीची भावना आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे. वेळेचा मी सुरुवातीलाच म्हटलं, की वेळेच्या अभावामुळे खूप शॉर्टमध्ये आपल्याशी चर्चा होऊ शकते. पण काही मुद्दे आहेत, की ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येऊ शकतं. जसं की आपण समाजात वावरताना देणगी दिली म्हणजे आपण सामाजिक आहोत असं आपल्याला वाटतं. किंवा आपल्या कॉलनीतल्या मंदिराला आपण खूप पैसे दिले, गणपतीमध्ये आपण बक्षिसं दिले, म्हणजे आपण सोशल आहोत का? तर अजिबात नाही. रस्त्यावर एखाद्या माणसाला येणाऱ्या अडचणीला मदत करणं, आपण आपल्या मदतीची भावना एकमेकांपर्यंत पोहोचवणं किंवा आपल्या कॉलनीतील एकमेकांना मदत करणं, आपल्या कॉलनीतील सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं आणि मग या सगळ्या सहभागामध्ये
आपली जी नाते वाढतात, जे संबंध वाढतात त्याच्यामुळे काय होतं, तर सोशल सिक्युरिटी तयार होते. कशी तयार होते? सगळ्या मुलांना कॉलनीतल्या आपण ओळखायला लागतो, मुलींना ओळखायला लागतो. आपल्या एकमेकांचं नातं स्ट्राँग झाल्यामुळे आपली मुलगी जर कुठं फिरताना दिसली, तर आपला शेजारी आपल्याला सांगण्याची हिंमत तेव्हाच करतो, जेव्हा तो आपल्याला चांगला ओळखत असतो. किंवा आपण त्याला सांगू शकतो, की तुझा मुलगा असा-असा वाईट मार्गाला लागलेला आहे बरं का. केव्हा सांगू शकाल? तर तेव्हाच, की जेव्हा तुमचं नातं घट्ट असेल आणि मग आपल्याला स्वतंत्र काही सुरक्षितता सामाजिक तयार करण्याची आवश्यकता भासत नाही. जसं मी थोड्या वेळापूर्वी मुला-मुलींचे पण उदाहरणं दिले लग्नाचे. तर एखाद्या मावशीला जर तुम्ही विचारलं ना, की "का गं बाई, तो तुझ्या बहिणीच्या मुलाचा कसा आहे स्वभाव? काय म्हणतो? करायचं का आम्ही? द्यायची का मुलगी?" तर ती मावशी, आत्ताची मावशी असं सांगते, "हो ठीक आहे, पण तुम्ही तपास करून घ्या." म्हणजे काय झालंय? की सामाजिक भावना कमी होत चालल्या आहेत किंवा नातेसंबंध दुरावतायत आणि याच्यामुळे सामाजिक सुरक्षिततेची खूप गरज भासायला लागलेली आहे. जसं की आपण सायबर सिक्युरिटीचा विषय पण घेतला. आपले फोटो अपलोड केले पाहिजे का? आणि का केले पाहिजे? काही कारण आहे का त्याला? तर करा. ती सिक्युरिटी बाळगा. त्या पोस्ट टाकताना 10 वेळा विचार करा, की कोणती पोस्ट आहे? आपण ती टाकलेली पोस्ट कोणत्या पद्धतीने समोरचा घेणार आहे? किंवा त्याची आवश्यकता आहे का? कारण आपला Facebookचा डाटा हॅक होऊ शकतो, Instaचा डाटा हॅक होऊ शकतो. आपला WhatsApp, आपला पूर्ण मोबाईल हॅक होऊ शकतो. आपला बॅलन्स झिरो होऊ शकतो. संभाव्यता सायबर सिक्युरिटीमध्ये भरपूर आहेत. आणि आत्ता रील करण्याचं प्रमाण महिलांचं एवढं वाढलंय. कुठलीही गोष्ट केली की त्याचा रील करून टाकायचा. आपल्याला हे कळतच नाहीये की आपली इमेज समाजात खराब होते आहे. कदाचित त्या रीलमध्ये आपण काहीतरी शॉर्ट कपडे घातलेले असतात. आनंद व्यक्त केलेला असतो. मला काय घेणं-देणं आहे, माझा आनंद आहे. पण आपली इमेज खराब होताना आपल्या भविष्यात त्याच्या अडचणी उद्भवतात. कदाचित मुला-मुलींच्या लग्नाला उद्भवतात. कदाचित एखादा निर्णय घेताना उद्भवतात. म्हणून आपण या सगळ्या सिक्युरिटीचा विचार रील तयार करताना आणि त्या अपलोड करताना टाकल्या पाहिजे. जसं ऑनलाईन फ्रॉड आहे. शॉर्टकटमध्ये पैसा कमवणं इतकं सोपं असतं, तर नोकऱ्यांची किंवा व्यवसायाची गरजच पडली नसते. आणि आता सध्या इतकी प्रलोभनं समाजामध्ये आहेत वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने ऑनलाईन, की आपण त्याला बळी पडतोय आणि मग आपली सुरक्षितता नाहीशी होते. खात्यांची, पैशांची, घराची, त्याचा होणारा परिणाम आपल्या घरांवरचा आणि मग असुरक्षित वातावरण, मानसिक स्ट्रेस सगळं काही त्याच्यामुळे निर्माण होतं. जसं घराची सुरक्षितता पण जरुरी आहे. घराचं कंपाउंड केलं म्हणजे सुरक्षित झालं का? घराला गेट केलं म्हणजे सुरक्षित झालं का? भिंती उंच केल्याने सुरक्षितता वाढते का? दरवाजांचे लॉक वाढवल्याने सुरक्षितता वाढते का? तर या सर्वांच्या पलीकडे जाऊन एक सर्वात मोठं कुंपण असतं आणि ते कुंपण म्हणजे आपले शेजारी आणि आपली कॉलनी. आपले नाते जर जिव्हाळ्याचे असतील किंवा आपल्या कुंपणात सर्वांना म्हणजे आपण जेव्हा आपल्या नात्यांशी जोडून राहतो किंवा शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी संबंध ठेवतो, जेवणं एकत्र करतो. अशा परिस्थितीत जर का आपल्या आवारात एखादी टाचणी पडली, तरी आपल्याला आवाज येतो आपल्या शेजाऱ्यांकडून. म्हणजे काय, की आपल्या या सर्व सहकुटुंबामध्ये आपली कॉलनी, आपले परिवार, आपल्या घरातील लोकांसोबत शेजारी-पाजारी जर इन्व्हॉल्व असले, तर घराच्या दरवाजाला तुम्ही कुलूप नाही लावलं, तरी सुद्धा घरात चोरी होत नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तर अजिबात गरज नाही. असे अनेक विषय याच्यामध्ये आहे आणि आता ह्या सगळ्यांचा विचार करून आपण एक शेवटचा स्लाईड आहे, त्याच्यावर पण 2 मिनिटं चर्चा करू, कारण मला वाटतं की वेळ संपलेली आहे. सेल्फ प्रेझेंटेशन खूप वेगळा विषय आहे, ज्याच्यामध्ये ड्रेसिंग सेन्सचा विषय आहे. आपण जेव्हा एखाद्या समोरच्या मुलीकडे बघतो, जी आपली नाही, तेव्हा आपण सहज म्हणतो, की "यार, हिला ड्रेसिंग सेन्स नाही." किंवा म्हणतो, की "वाह! वाह! किती छान कपडे घालते गं ही, किती सुंदर दिसते. तिचं नेचर किती छान आहे, एकदम सिंपल राहते." पण हे सगळं जेव्हा आपण आपल्या घरामध्ये विचार करतो स्वतःसाठी, आपल्या मुलांसाठी, तर हे आपण आपल्या मुलींना शिकवतो का? कदाचित माझी आवड डार्क रंगाची असेल आणि माझ्या मुलीला ते आवडत नसेल किंवा तिला चांगलं दिसत नसेल, तरी पण आपण तिला घालायला भाग पाडतो. हा सेन्स जो आहे, सेल्फ प्रेझेंटेशन जे आहे, ते गाईड करण्याची गरज आहे. बल्कि तिच्यावर लादण्याची गरज नाही. आपल्या सोसायटीत वावरताना तू कुठल्या प्रकारचे कपडे घातले पाहिजे, हे आपण तिला लहानपणापासून शिकवलं पाहिजे.
ते आपण वयात आल्यानंतर ब्रेक लावला तर त्याचे उलटे इफेक्ट व्हायला सुरुवात होते. किंवा तुझं नेचर कसं असलं पाहिजे, नेचर जरूर वेगळे वेगळे असू शकतात बरं का, ते सिंपल असण्याची गरज नाही. पण ते जेव्हा खूप प्रोग्रेसिव्ह असतं किंवा खूप ऍक्टिव्ह असतं तेव्हा ते एक वेगळ्या प्रकारे दिसत असतं समाजाला. त्याच्यासाठी आपल्या बिहेवियर, आपलं बोलणं, आपलं प्रेझेंटेशन करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि हा सगळा विषय जो असतो सेल्फ प्रेझेंटेशनचा, हा सगळा आपली बॉडी लँग्वेज सांगत असते, आपलं कम्युनिकेशन सांगत असतं, आपला कॉन्फिडन्स बोलत असतो. आपण जेव्हा काही एखाद्या माणसाशी बोलत असतो, तेव्हा बोलताना आपण कशा पद्धतीने बोलतोय, आपली बॉडी लँग्वेज काय सांगते, म्हणजे आपण अगदी अपोझिट हालचाली करतोय आणि त्याला अगदी मोठं तत्वज्ञान पाजतोय, तर तो किती ऍक्सेप्ट करणार आहे? याचा विचार आपल्याला आला पाहिजे. म्हणजे सेल्फ प्रेझेंटेशन आपलं कसं असलं पाहिजे, तर ते समोरच्याने ऐकलं पाहिजे. त्याने ते आपल्याला घेतलं पाहिजे मनावरती, की येस हा सांगतोय ते आपल्याला ऐकायचं आहे आणि हा काहीतरी वेगळा व्यक्ती आहे आणि तो आपल्याला आपल्या चांगल्यासाठी सांगतो आहे. हे जर त्याला पटवून द्यायचं असेल तुम्हाला, तर तुमचं सेल्फ प्रेझेंटेशन खूप गरजेचं आहे. कम्युनिकेशन स्किलचं तर खूपच महत्व आहे. सध्याच्या ह्याच्यात तर खूपच. म्हणजे आपले चढ-उतार, बोलण्याचे चढ-उतार किंवा एकमेकांशी बोलण्याचं आपलं कौशल्य असेल किंवा आपल्याला त्याला सांगताना काही शब्द वापरायचा असेल, तर तो त्याला समजण्यासारखा असावा. जर का त्याला कळतच नाहीये, की तुम्ही काय सांगताहेत, तर ते त्याच्याशी कम्युनिकेशन होतच नाही. त्याला वन वे कम्युनिकेशन म्हणतात. आणि कम्युनिकेशनमध्ये हा फेल गेलेला विषय आहे वन वे कम्युनिकेशन. हे स्किल दोघं बाजूंनी जेव्हा सक्सेसफुली होतं, तेव्हा ते प्रेझेंटेशन पण चांगलं होतं. जसं सोशल इथिक्स, प्रोफेशनल सगळे विषय सेल्फ प्रेझेंटेशनचे आहेत. आणि मला असं वाटतं, की आत्ताच्या काळामध्ये, आधुनिक युगामध्ये सेल्फ प्रेझेंटेशनवरती खूप मोठा भर दिला जातोय. भर देण्याचं कारणही तेच आहे, की आताची कॉम्पिटिशन, आताचं जग या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित ज्याच्याकडे हे नसतं, तो प्रेझेंट करताना मागे पडू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षपूर्वक बघितल्या, तर मला असं वाटतं, की आपण स्वतः खूप मोठ्या यशस्वी महिला होऊ शकतो. मी या सगळ्या विषयांमध्ये तुमचा व्यवसाय किंवा तुमची व्यवसाय करावा किंवा करू नये हा असा कुठलाच विषय मांडलेला नाही. कारण की तुम्ही सगळ्या जणी खूप सजग आहात आणि आपल्या परिवाराला तुम्ही आर्थिकदृष्ट्या मदत करतातच आहात आणि करणारच आहात. कारण आर्थिक नियोजन ज्या घरामध्ये स्त्रीच्या हातात आहे, त्या घराचा उद्धार आणि विकास कोणीच थांबवू शकत नाही. तुम्हाला सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या. आणि माझी नम्र विनंती आहे, की आपण आता जे काही ऐकलं, ते कदाचित आपल्या आसपासच्या महिलांना अडचणीचं असेल किंवा त्यांना गरज असेल, तर तुम्ही त्यांना हे समजावून सांगावं. एवढीच माझी रास्त अपेक्षा आहे. तुम्ही सर्वांनी शांतपणे मला जे सहन केलं त्याबद्दल मी सर्वांची आभारी आणि ऋणी आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. खूप नमस्ते छान मॅडम. आपलं अच्छा. प्रेझेंटेशन झालं. तुम्ही विचारा मॅडम. नमस्ते मॅडम. सर्वप्रथम तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा. शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सोशल सगळ्याच बाबतीत आपलं कशा प्रकारची सिक्युरिटी आपण जपली पाहिजे यावर खूप सविस्तर आणि खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. त्याबद्दल तर धन्यवाद मॅडम. अरुहीर सोल्युशन्स ही जी आहे, ह्या सुद्धा महिलांच्या मासिक पाळी दरम्यान त्यांना होणारे त्रास किंवा त्यांना होणाऱ्या त्या काळामध्ये घ्यायची जबाबदारी कशी असली पाहिजे, का असली पाहिजे, तर यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवेअरनेसचे प्रोग्राम आयोजित करीत असते आणि महिलांपर्यंत पोहोचण्याचा हा आमचा एक अशा प्रकारचा प्रयत्न सुद्धा आहे. धन्यवाद मॅडम. खरं अरुईल सोल्युशनचे धन्यवाद. त्यांनी सगळ्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी जो स्टेज मला आज उपलब्ध करून दिलं, मी त्यांची पण आभारी आहे. कदाचित माझ्या मनातलं तुमच्यापर्यंत मला शेअर करता आलं. चांगल्या पद्धतीचं प्रेझेंटेशन केलं मॅडम, आपलं अभिनंदन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना महिला दिनाच्या तुमच्या सकट तुषार पण आहे मला वाटतं इथे, तर त्यालाही महिला दिनाच्या शुभेच्छा. फक्त महिलांना नाही, पुरुषांना देखील. तुम्ही नाही म्हणायला आपल्याला जमलं पाहिजे, हा खूप चांगला मुद्दा सांगितला. मलाही त्याच मुद्द्यावर बोलायचं आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीला नाही म्हणता येत नाही, त्यामुळे आपल्याला आयुष्यात खूप अडचणी येतात. आणि भारतीय महिलांचा त्यातल्या त्यात विचार केला तर त्या सर्वाधिक त्यांच्यामध्ये देवभोळेपणा असतो. आणि म्हणून बुवा बापू महाराज यांच्या नादी लागलेल्या किंवा त्यांच्यामुळे नुकसान होणाऱ्यांमध्ये
महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर बरोबर. आता आपण आता अंधश्रद्धा जी आहे त्याच्या सगळ्यात मोठा बळी महिला असतात, पण आपण नाही म्हणतच नाही मॅडम बऱ्याचदा. खरंय आपण खरंय. म्हणायला पाहिजे. आता तुम्ही खूप छान सांगितलं की वेलकमिंग गर्लचा एक मुद्दा होता तुमचा. आता मला सांगा की ज्या देशामध्ये पुत्र कामेष्टी यज्ञाचा वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आता समावेश होतोय, याच्यावर किती महिला बोलल्या? मला नाही वाटत कोणी बोलले. नाही नाही कोणीच नाही बोललं. बोलले. खरंच आहे. ज्यावेळेला एक महाराज येतो आणि तो महाराज सांगतो की 1 लोटा जल टाकल्यानंतर तुमच्या आयुष्यातलं सगळं कल्याण होईल, बायका नुसत्या त्या महादेवावर पाणी ओतून 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 कंबळलं गेलं त्यांचं. खरंय. श्रद्धा वेगळी आणि नाही, अंधश्रद्धा वेगळी. दोघं वेगळी. श्रद्धेमधूनच अंधश्रद्धेचा जन्म होतो असा देखील काही ठिकाणी अनुभव आहे. तर खरं तर ह्याला आहे आपण म्हणून विरोध मी केला का? ज्या वेळेला हा. जळगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असा महाराज येऊन काहीतरी करतो, त्यावेळेला हम्म. किती महिला संघटना पुढे आल्या आणि त्यांनी विरोध केला. आपण ज्या वेळेला विरोध करत नाही, नाही म्हणायला शिकत नाही. आपल्या बऱ्याचदा नाही म्हणणं हे पुरुषाच्या बॅड टचशी संबंधितच बऱ्याचदा आपण ते घेतो. हो. महिलांच्या कपड्यांच्या संदर्भात घेतो. वेलकमिंग गर्लच्या संदर्भात ज्या वेळेला डीपसीक नावाचं एक ऍप्लिकेशन चायना लॉन्च करते, चॅट जीपीटीच्या अगेन्स्ट अमेरिकेच्या, एका दिवसात 200 कोटीच्या वरती त्याचा फटका बसतो. त्यावेळेला आपल्या देशात IIT मध्ये मुलं या प्रकारचं डिस्कशन करतात की नॉन व्हेजचे टेबल कुठे लागणार आणि व्हेजचे टेबल कुठे लागणार. याच्या विरोधात बोलायला नको आपण. हजारो बरोबर. वर्षापासून आपण गुलामी करतोय आणि याच्या विरुद्ध आपण बोलायला पाहिजे. संध्याकाळपासून टीव्ही सिरियल्स असतात, त्या सिरियलमध्ये काही तो बुवा बाबी चालतंय, त्याच्या विरुद्ध कुठलीच महिला संघटना. आपण आरोग्यावर काम करतायत सगळेजण, खूप वेगवेगळं काम करताय, पण सोशल आरोग्य आणि सोशल सिक्युरिटीवर आपण केव्हा बोलणार? चारवाक खरंय. असेल, गौतम बुद्ध असेल, महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचे विचारच महिलांपर्यंत पोहोचलेले नाहीये. म्हणून सर हे अत्यंत अत्यंत आता याच्यावर अ, मी बोलू इच्छिते सर एक मिनिटं, की हम्म, आपण हे सगळं जे मागे सोडून चाललोय संस्कृती, तर या संस्कृतीच्या विषयामध्ये आता परत एकदा एक नवीन विषय सुरू झालाय, की दरवर्षी जे हम्म, पुरुष होते, महापुरुष किंवा महिला, हम्म, त्यांचं जयंती वर्ष साजरं केलं जातंय. जसं की यावर्षी बरोबर अहिल्याबाई होळकर यांना 300 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि बरोबर त्या बरोबर निमित्ताने संपूर्ण जगभर त्यांच्या विचारांची देवाणघेवाण आणि प्रसार सुरू आहे. जसं की आम्ही बरोबर. जळगाव जनता बँक म्हणून एक कॅलेंडर तयार केलंय यावर्षी. हा ते हा पिंड घेतलेले कॅलेंडर ना. हा ते त्यांच्या सगळ्या त्यावरही विचारांची मला बोलायचं आहे ताई. ती जी अहिल्या देवींचं पिंड याची महादेवाची पिंड घेतलेली जी आहे ना, ती प्रतिकात्मक आहे की तुम्ही हा देव पुजाय पुरताय. अहिल्या देवी होळकर यांची तलवार घेतलेली पण प्रतिमा पाहिजे. आहे ना, कारण तुम्ही ज्या वेळेला बघितली का? त्यावेळेला सनातनी लोकांनी तुम्हाला हे माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो की अहिल्या देवींनी सती जावं यासाठी प्रयत्न चालले होते जर तुम्ही की आमचं तू कॅलेंडर राज्यकार नाही पाहिलेलं दिसत. नाही नाही हा नाही तसं आमचं असेल तर फार चांगली कॅलेंडर गोष्ट आहे. 12 महिन्यांमध्ये त्यांनी केलेल्या सातबाराच्या उतारापासून ते सतीची प्रथा बंद करणेपर्यंतचे, फार चांगली कलकत्त्यापर्यंत गोष्ट आहे. त्यांनी मार्ग तयार करणं, व्यवसाय बरोबर. निर्मिती करणं, विधवा महिलांचं हम्म, लग्न करणं, असे सगळे हम्म, हम्म, विचारसरणी मांडलेली आहे. A to हम्म. Z त्यांनी आपलं युद्ध कौशल्य राघोबा दादांना कसं दाखवलं हम्म, हम्म, हे त्यात मांडलेलं आहे. हम्म. पूर्ण मला अभ्यास मला केलेल्या नाही लोकांनी नाही त्यातले जे चित्र वगैरे आहेत, ते माझे मित्र ते तिथले चित्र वगैरे काढतात. हा शिवरायांचं देखील त्या पद्धतीनंच हो छान जळगाव जनता बँकेने केलं होतं. हा आपण काम करताय त्याबद्दल काही नाही. आता आमचा वेलकम उद्देश हाच आहे. आता मुलींचा जन्मदर हा खूप मोठा घटलाय. त्याला एक सोशल कारण पण आहे. एक साधी गोष्ट सांगतो. समजा मला एकटी मुलगी आहे. हा हम्म मूल पण नाही, मुलगा नाहीये, मुलगी आहे. तर मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी आणि जावाई हम्म माझी आणि माझ्या पत्नीची तेवढी सेवा करू शकेल का? म्हणजे त्या व्यक्तीची सेवा इन द सेन्स ती लक्ष देऊ शकेल का? तर मुलीचं लग्न झाल्यानंतर ती तिच्या आई वडिलांकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष पण नाही देऊ शकत. तर एखाद्या माणसाला 2 मुली आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली तर म्हातारपणात जसं मुलगा असला तर तो सांभाळ करतो, तर जावई आणि मुलगी करणार आहे का? हा एक आपण सोशल बऱ्यापैकी प्रॉब्लेम आहे. बघितलंय. याच्या विरुद्ध म्हणत असताना याच्यावर बोलणं आणि महिलांनी बोलणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. असंख्य मुद्दे की ज्यावर आपण
बोलू शकतो. बोललं पाहिजे. आणि मगाशी तुम्ही एक सांगितलं कपड्यांचं, अतिशय योग्य सांगितलं. 7च्या आत आपण आपल्या मुलींना घरात परत यायला सांगतो, पण ज्यांच्यामुळे धाक आहे त्या आपल्या मुलांना पण आपण बोललंच पाहिजे. म्हणजे 100% मुलांना बोललंच पाहिजे. जर मी साधं उदाहरण सांगतो, मी जर शॉर्ट पॅन्ट घातली किंवा माझ्या मुलाने, तर मुलींपासून त्याला धोका आहे का मला सांगा. हम्म. पण एखाद्या मुलीने, माझ्याच मुलीने, आता माझी मुलगी पुण्यात शिकते सिंहगड कॉलेजला, मी पण बाप आहे, तर एखाद्या मुलीने शॉर्ट पॅन्ट घातली, 3/4 जरी घातली, तरी तिला वाईट नजरेनं बघणारी मुलं आहेत, बरोबर आहे की नाही. हम्म. पण म्हणजे एखाद्या मुलाने जर अशा पद्धतीने, मुलगा बनियनवर असला तर मुलीं उचलून घेऊन जातात का त्याला, असं नाही होत. तर हे सोशल रिफॉर्म्स जे करायला आहे ना, सगळ्यात आधी आपल्याला महिलांना आता माझा महिलांना उद्देश असा आहे सर, की वातावरण पाहून ठरवलं पाहिजे की कसं राहिलं पाहिजे. म्हणजे मुलींनी कसं राहावं ना, हे आईने वातावरण पाहून ठरवलं पाहिजे, असं आणि माझं मग मत आहे. नाही प्रश्न नाही, तर ते वातावरणाच्या अनुषंगाने राहिलं पाहिजे. आपण बऱ्याचदा बोलत नाही ना, सोशली आपण बोलत नाही, त्यामुळे मग काही नाही, म्हणजे आपण ते नाही करू. म्हणजे मला तर इतका अनुभव आला माझ्या काही विद्यार्थिनींचा, की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी एवढं सगळं केलं, तर तिच्या घरात बाकी सगळे फोटो होते. मी तिला म्हटलं बाबासाहेबांचा आहे का, त्या मुलीने उत्तर दिलेलं विद्यार्थिनीने माझ्या, की सर आम्ही त्या जातीचे नाहीत. ही आपल्या समाजाची एकंदरीत परिस्थिती आहे, की आपल्याकडे आता इथे जेवढ्या महिला असतील, मला असं म्हणायचं नाही की कितीच लोकांकडे बाबासाहेबांच्या प्रतिमा जरी असतील, मला माहित नाही, ते असतील सगळ्यांकडे, तर मला तर असं आपण वाटतं ना, विचारसरणी सोडून आपण वेगळ्याच याच्यात गुरफटत चाललोय ना, त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत. म्हणजे त्या बरोबर लोकांची बरोबर विचारसरणी त्या आपण लोकांचे घेतली विचार पाहिजे. आले पाहिजे, हा विचार पोहोचले पाहिजेत, हा आणि महिलांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे. एक्झॅक्टली. कारण ज्या घरातली महिला विवेकवादी आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन जागणारी आहे, तिला कोणीही फसवू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर. आणि सगळ्यात मोठे बळी महिला अंधश्रद्धेच्या ठरतायत, सर नको मी त्या एक गोष्टी. याच्यामध्ये विचारसरणी फक्त पोहोचून महत्वाचं नाही, ती अंगीकारली गेली तर कारली उपयोग असतो पाहिजे. सर कोणत्या पण. एक्झॅक्टली तेच म्हणायचंय मला. म्हणून मी म्हटलं मला की सोसायटी म्हणजे कोण? सोसायटी म्हणजे कोण सर? आपण समोरच्याकडून अपेक्षा ठेवतो बदलायची. सोसायटी म्हणजे आपण आहे ना सगळे. बरोबर बरोबर आहे. आपण बदल घडला पाहिजे, तेव्हा इतरांच्याकडून अपेक्षा ठेवली पाहिजे. प्रश्न नाही. आता त्याच्यावर आमचं काम चालू आहे, तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात तो बदल घडवण्याचं काम मी स्वतः करतोय. हम्म. आम्ही टीम आहे की ते करते, आणि हम्म. त्यात दुर्दैवानं त्यात महिलांची संख्या वाढली त्या कामात, तर अधिक बरं होईल. कारण एखाद्या गोष्टीचा विवेकाने विचार करण्याची गरज आहे. आपण इन्व्हेस्टिगेशनच करत नाही कुठल्याही प्रकारचं. तर महिला महिला काम करायला तयार आहेत, पण दुर्दैव असं आहे की त्या जेव्हा कामात उतरतात ना, तेव्हा हम्म, हम्म. महिला म्हणून फक्त वापर होतोय त्यांचा. त्यांना एक्सप्रेस होण्याची वेळच येऊ देत नाहीये, म्हणजे किंवा त्यांना होऊ देत नाहीये एक्सप्रेस. असं पण होतंय बरं का, नाही, की त्या महिलांनी प्रेझेंट नाही होऊ शकत. योग्य ते वाचन केलं ना, तर आता मी तुम्हाला सांगतो, आता मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्या कुठल्याही महिलांनी विरोध केला नाही. हा डार्विनचा सिद्धांत पाठ्यपुस्तकांना काढून टाकायचं चाललेलं आहे. पुत्रकामेष्टी यज्ञावर काम सुरू आहे, या गोष्टींवर महिला बोलणार नाही. कारण होतं काय माहिती का, आपण जिथे इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे त्या गोष्टीवर आपण बोलत नाही. आणि इन्व्हेस्टिगेशन साठी महिलांनी अभ्यास करणं महत्वाचं आहे, वाचन करणं महत्वाचं आहे. आता आपण खूप वाचन करतो, पण अशा काही भाकड कथांचं वाचन चाललेलं आहे. आणि आता यात पुरुष आपण पण खूप आपण आहेत या सर, कार्यक्रमाच्या महिला म्हणू नाही शेवटाकडे शकत. येतोय. तर हा तुम्ही कदाचित महादेवी वर्मा यांचं नाव ऐकलं असेल. त्यांची हो. खूप सुंदर अशी कविता आहे. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने मला असं वाटतं की त्यावर थोडंसं बोलावं. त्यात त्या असं म्हणतात की मैं हैरान हूं ये सोचकर कि किसी औरत ने क्यों नहीं उठाई उंगली तुलसीदास पर, जिसने कहा ढोल गवार शूद्र पशु नारी सब ताड़न के अधिकारी. मैं हैरान हूं कि किसी औरत ने क्यों नहीं जलाई मनुस्मृति, जिसने पहनाई उन्हें गुलामी की बेड़ियां. मैं हैरान हूं. मैं हैरान हूं किसी औरत ने क्यों नहीं धिक्कारा. सब परीक्षा देने के बाद भी प्रभु रामचंद्र ने उन्हें घर से निकाला. क्यों नहीं. मैं हैरान हूं इस बात से. किसी औरत ने लानत क्यों नहीं भेजी, जब औरत को सब वस्तु समझकर उपयोग में ला रहे थे.
और औरत को ही महाभारत में दाव पर लगाया। वो कैसा धर्मराज था, मैं हैरान हूं। किसी औरत ने क्यों आवाज नहीं उठाई? किसी औरत ने क्यों बराच नहीं कहा विषय कि संयोगिता अंबालिका के दहाड़े अपहरण का विरोध क्यों नहीं किया आज तक? मैं हैरान हूं इस बात से। मैं हैरान हूं कुछ होने के बाद भी अपना श्रद्धेय मानकर पूछती रही है मेरी माँ, मेरी बहन, उन सभी मूर्तियों को जिसने शायद कुछ नाही किया है। मैं हैरान हूं. हे माझं मत नाहीये. हे एका महिलेचं आणि जगातल्या सर्वोत्कृष्ट कवयित्री असणाऱ्या, हिंदीचं महाविद्यालय हो. असणाऱ्या महादेवी वर्मांचं. या प्रश्नांची उत्तरं नक्की नक्की कदाचित महिला देऊ शकतील. खूप आहेत सर या असे असे आशावादामध्ये खूप या आहेत सर असे आशावादामध्ये विषय. माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो. पण आशावाद ठेवूयात की शिक्षणाचा खऱ्या हो अर्थाने उपयोग होईल. धन्यवाद. नक्की नक्की सर. येस, थँक यू सर. खूपच छान कवितेने आपण सांगता करतोय आजच्या कार्यक्रमाची. आजच्या आपल्या वेबिनारचे काही ठळक मुद्दे मी इथे परत एकदा सांगते. नियमित आपण आरोग्य तपासणी करायला हवी. आपल्याला जेव्हा काही समस्या येते तेव्हा आपण जर तपासणी करतोय, तर त्याच्यापेक्षा जर आपण रेग्युलर चेकअप आपल्या हेल्थचं केलं, तर ते जास्त फायदेशीर ठरेल. आर्थिक सुरक्षिततेसाठी मॅडमनी जसं सांगितलं, की आपल्या उत्पन्नाच्या 20% रक्कम ही आपत्कालीन निधी म्हणून जर आपण वाचवली, तर नक्कीच ते भविष्यात आपल्याला एक चांगली गुंतवणूक म्हणून उपयोगी ठरेल. महिलांनी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी त्यांच्या छंद जोपासले पाहिजेत. त्यांचं मानसिक आरोग्य त्यांनी स्टेबल राहायला मदत होईल. मुलीच्या आयुष्यात तिच्या मैत्रिणीचा रोल आईने जर निभावला, तर भविष्यात होणारे अनेक धोकेही टाळता येतील. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, की आपण स्त्रियांनी स्वतः आधी स्वतःचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. आपण जेव्हा स्वतःचा सन्मान करू, तेव्हा इतरही लोकं आपल्याशी तेवढ्याच सन्मानाने आणि रिस्पेक्टफुली बोलतील. याचबरोबर मी वैशाली महाजन मॅडमचे खूप आभार मानते. त्यांनी त्यांचा एवढा मोलाचा वेळ काढून आज आपल्याला वेळ दिलेला आहे आणि एवढं महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सर्व पार्टिसिपंट्स ज्यांनी आजच्या या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या या कार्यक्रमाची हॅलो शोभा वाढवली आहे, त्यांचंही खूप खूप आभार. हॅलो धन्यवाद. थँक्यू. हॅलो थँक यू मॅम. हॅलो हॅलो मॅडम, मला एकच विचारायचं होतं. मी बोलू मॅडम? हॅलो हा बोला बोला. मॅडम, ज्या महिला आता शिकलेल्या नाहीयेत किंवा ज्यांना कुठलंही लिहिता वाचता येत नाही, अशा महिलांना जर आपल्याला आर्थिक साक्षर करायचं असेल, तर त्यांच्यासाठी काही उपाययोजना राबवता येऊ शकते का? अगदी अगदी. ज्या महिला शिकलेल्या नाही आहेत त्या खरं तर आर्थिक साक्षर आहेत. कारण असं आहे की त्यांना जे माहिती आहे साक्षरता म्हणून व्यवहारातले काही फंडे ते मला वाटतं सुशिक्षित महिलेला माहिती नसतात. जसं की गमतीने मी म्हणते की एखादी महिला माझ्याकडे जर आली बँकेत आणि तिने विचारलं, मॅडम आमच्याकडनं ना खूप जास्त व्याज घेतलंय. तर मी तिला विचारते किती जास्त घेतलंय? तर ती म्हणते ते मला माहिती नाही मॅडम, आमच्याकडनं खूप जास्त व्याज घेतलंय. आणि जर एखादी ग्रामीण निरक्षर महिला माझ्याकडे आली, तर ती मला असं म्हणते, मॅडम आमच्याकडनं आहे ना ₹370 व्याज बँकेने जास्त घेतलंय. दोघं वाक्यांचा फरक तुला लक्षात आला असेल, की याचा अर्थ त्यांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी लिहिता वाचता येण्याची गरज नाही शिकवायची. त्यांना असं शिकवलं पाहिजे, की तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन करतात ते कशा पद्धतीने केले पाहिजे. म्हणजे तुम्ही ₹1000 कमवलेत का? तर मग त्या ₹1000 तुम्ही असं करा, की तुमचा सगळा खर्च जाऊन तुमच्या ज्या टोकरीमध्ये पैसे ठेवलेले आहेत, ते बँकेत आणा. ते बँकेत आर-डी उघडा, ते बँकेत खात्यात ठेवा. हे जे शिकवणं आहे याला आर्थिक साक्षरता म्हणतात. म्हणजे प्रत्येक माणसाला व्यवहार शिकता आले पाहिजे बँकेचे आणि त्याला आपल्या पैशांचं नियोजन करता आलं पाहिजे. तर हे नक्की करू शकतो आपण. निरक्षर माणसाला नक्की करू शकतो. हॅलो थँक्यू. गुड इव्हनिंग मॅम. हॅलो हां, नमस्कार. मी चेतना बोलते, रुद्राणी मॅडमची मुलगी. हां, बोल. मॅम तुम्हाला पहिल्यांदा तर हॅपी वुमन्स डे. थँक यू, आजचं थँक सेशन यू. खरंच खूप छान होतं आणि इन्फॉर्मेशन पण खूप गरजेची होती सगळ्या मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा वुमेन्स पर्यंत पोहोचण्यासाठी. आणि जमलं तर तुमच्याकडनं म्हणजे परत असं जमलं तर सेशन परत कंडक्ट कराल. मी त्याच्यासाठी नक्कीच जॉईन करेल. ओके, थँक यू. थँक्यू मॅम. चालेल, इथे कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. हो, थँक यू. थँक यू. थँक्यू.